अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम। कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्वप्रथम 3 रत्नांचे अनुसरण करूया आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने अलका गवई मॅम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। धन्यवाद अलका मॅम। तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सरांना येण्यासाठी थोडा उशीर होईल, तेव्हा आय थिंक सर बुद्ध पौर्णिमेचा काही युनिव्हर्सिटीमध्ये प्रोग्राम आहे आणि त्यासाठी सर आय थिंक त्यांच्या हस्ते काही उद्घाटन होणार होतं, म्हणून सरांना उशीर होईल। तर मी संजय गायधनी सर उपस्थित असतील आणि अवेलेबल असतील तर मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्यातर्फे जे काही मार्गदर्शन सर करणार आहेत त्याला सुरुवात करावी। संजय सर। नमो बुद्धाय। आज मिसाळकर सर पाली डिपार्टमेंटला इनॉग्रेशन आहे आज आणि श्रीलंकेचे जनरल कॉन्सुलेट यांच्या हस्ते होणार आहे, तर त्यांचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मिसाळकर सरांना सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आभार प्रदर्शन तर शेवटीच असतो, त्यामुळे त्यांना उशीर होत आहे। तर आपण तोपर्यंत आजची जी जातक आहे वट्टक जातक ते मिसाळकर सर घेणार आहेत आणि छान जातक आहे ती, तर आपण त्यांची वाट पाहू। आणि तोपर्यंत मागच्या सेशनमध्ये किंवा त्याच्या आधी पण काही सेशनमध्ये किंवा इतरत्र कोणते पण असे काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊ शकतो। जर कुणाला काही प्रश्न असतील तर त्या संदर्भात बोलू, नाहीतर आपण 15-20 मिनिटासाठी बुद्धांचे जे कर्मविपाक आहेत, बोधिसत्व असताना त्यांनी जे अकुशल कर्म केले त्यांचे विपाक त्यांना कसे मिळाले यावरती आपण एक थोडंसं 15-20 मिनिटाचं आपण सर येईपर्यंत बोलू शकतो। तर काही प्रश्न असतील तर आपण ते आधी घेऊ। तर काही प्रश्न आहेत का कुणाचे? तसं मागच्या वेळेस तायडे धनराज तायडेंनी विचारलं होतं की विहाराची परमिशन बुद्धांनी दिली का बनवण्यासाठी, हो ना, एक असा प्रश्न आला होता ना। तर संदीप सरांनी तर ती लिंक दिली पण होती विनय पिटक मधली, तर ती तर तुम्ही सगळ्यांनी वाचलीच असेल। तरी पण चूलवग्गामध्ये याचा उल्लेख आलेला आहे। भिक्खुनींना, खास करून भिक्खुनींना परमिशन दिलेली आहे, स्टेप वाईज दिलेली आहे। म्हणजे असं झालं तर तुम्ही आडोशाला राहू शकता, कुणी छप्पर बांधून दिलं तिथे राहू शकता, मग तुम्ही चारी बाजूनी भिंती बांधू शकता, असं करून एक एक स्टेपनी परमिशन दिलेली आहे। आणि स्वतः पण बांधू शकता अशी शेवटी त्यांनी परमिशन दिलेली आहे भिक्खुनींसाठी। पण भिक्खूंसाठी स्वतःहून बांधायची परमिशन दिली का हा रेफरन्स मला अजून सापडलेला नाही। पण रंगरंगोटी करायची, ड्रॉइंग करायची वगैरे ही परमिशन बुद्धांनी इनडायरेक्टली कशी दिलेली आहे की छबग्गी भिक्खू काय करायचे
स्त्रियांचे वगैरे चित्र काढायचे. तर मग तेव्हा त्यांनी मनाई केलेली आहे. पण नंतर पुढे पुढे तुम्ही वैराग्य येऊ शकता, म्हणजे असे काही चित्र तुम्ही टाकू शकता आणि जीवनामध्ये वैराग्य येऊ शकतो, म्हणजे आपण त्यामध्ये स्थिर राहू शकतो, अशा काही चित्र काढायला परमिशन दिली होती. तर असं एक रेफरन्स आपल्याला सुलवग्गामध्ये सापडतो. तर तायडे सरांनी ते वाचलं तर अतिउत्तम, किंवा अजून त्यांच्याकडून पण काही माहिती मिळाली तर आपण ती स्वीकारच करू. आणि आणखी त्या व्यतिरिक्त काही प्रश्न आहेत का? हा, जय भीम, नवोदय सर. हा, पंथक बोलतोय. हा, बोला पंथकजी. आता बुद्ध पौर्णिमा येणार आहे, तर मला एक प्रश्न आहे असा की जे बुद्धांचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा बुद्ध 7 पावलं चालले होते असं बरेचदा दाखवलं येतं, आणि ते आहे पण, ते गाथा पण आहे ना, अग्रश्रेष्ठो या सगळ्या युनिव्हर्स मध्ये असं आहे. त्यावर आणखी थोडं डिटेल थोडंसं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. म्हणजे बरेचदा कन्फ्युजन होतं. बरेच लोक म्हणतात की असं कसं होऊ शकतं, कारण की ते बुद्ध आणि धम्मामध्ये पण येतं 10 महिन्यानंतर प्रसूती झाली आणि शाल वृक्षाच्या खाली पायडो, ह्या सगळ्या गोष्टी. पण आणखी थोडं काही सांगता आलं तर बरं होईल. हो, मी ऍक्च्युली हो पंत सर, थँक्यू तुम्ही विचारल्याबद्दल. आणि तुम्ही नेहमीच क्युरियस असता. तुम्ही जे जे इव्हेंट्स येत असतात ना, त्या इव्हेंट्सला घेऊन तुम्ही खूप क्युरियस असता. ही खूप छान गोष्ट आहे की प्रेझेंटमध्ये जे सिच्युएशन सुरू असतात त्यामध्ये नेमके यालाच विमर्शा म्हणण्यात आलेली आहे, आणि तुम्ही त्या अनुषंगाने खूप छान प्रश्न विचारता. तर आपण जातक आणि अट्टकथा जे घेतलेल्या आहेत ना, त्यातून आपल्याला खूप माहिती मिळालेली आहे. म्हणजे बोधिसत्वांनी जो प्रवास केलेला आहे की प्रत्येक योनीमधून त्यांनी तो प्रवास केलेला आहे आणि ज्ञान अर्जित केला. कारण त्यांचा बोधिसत्व संबुद्धांपुढे अभिनिहार केल्यानंतर त्यांनी जेवढे पण जन्म घेतल्यात ते ज्ञान संपयुक्त चित्तानीच घेतलेले आहेत. ज्ञान संपयुक्त चित्त तेव्हाच डेव्हलप होतो, तेव्हा जातो जेव्हा तो बोधिचित्त असतो. मैत्री चित्तानी जेव्हा उत्पन्न होतो ना, तेव्हाच तो ज्ञान संपादन करू शकतो. आणि त्यामध्ये ती सत्य बोलायची त्यांची जी हे असते ना, एक शील असतो, ते नेहमी प्रत्येक जन्मात त्यांनी पाळलेलं आहे. तर जेव्हा पण बोधिसत्व एखाद्या पशुयोनीमध्ये जन्म घेतला असेल, आपण बघतो ना की गायीचं वासरू जन्मल्याबरोबर चालतो ना, म्हणजे तो डायरेक्ट जन्म होतो आणि लगेच काही वेळातच तो उभा होतो. तर ती शक्ती, म्हणजे या सगळ्यांचा अनुभव घेऊन बोधिसत्व जेव्हा मनुष्य रूपामध्ये जन्म झाला त्यांच्या शेवटच्या मध्ये, ती ही गोष्ट पॉसिबल आहे. आणि आपण जातकच्या म्हणजे जे आपण लेण्यांमध्ये वगैरे चित्र वगैरे बघतो, कोरीव लेण्यांमध्ये आपण बघतो की महामाया झाडाला अशी उभी आहे आणि सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे. तर ते डायरेक्ट म्हणजे उभे असतानाच झालाय, तर ते सरळ पडले, म्हणजे पडले असतील आणि चालायला लागले असतील. ही पॉसिबल गोष्ट आहे, म्हणजे होऊ शकते हे असं. आणि त्याचं वर्णन पण आहे, पण त्याबद्दल मी काही जास्त वाचन केलेलं नाहीये. म्हणजे आपण एक विचार करू शकतो की इट मे बी पॉसिबल, हे होऊ शकतं. म्हणजे प्राण्यांमध्ये ही क्षमता आहे, तर भगवान बुद्धांनी तर प्रत्येक योनीतून ज्ञान संपादित करूनच हे केलेलं आहे ना, त्याच्यामुळे ही गोष्ट पॉसिबल आहे असं मला वाटतं. हो सर. हॅलो. हो सर, बरोबर आहे, ते तसंच आहे. आणि तशा पद्धतीतली ती गाथा पण आहे ना की या युनिव्हर्स मध्ये मी श्रेष्ठ आहे आणि हा शेवटचा जन्म आहे म्हणून एक बोट आकाशाकडे असतं आणि एक खाली असे असतं. आणि जन्म झाल्यावर पण सर्वात पहिल्यांदा देवता त्यांना घेतात असं पण आहे. त्याची एक गाथाच आहे डिटेल मध्ये. त्याच्यावर जास्त आता कधी आली तर मग ते डिटेल बोलता येईल. तेच मला जस्ट इथे श्रीलंकन विहार आहे एक, तिथे आम्ही व्हिजिट करत होतो. तिथे श्रीलंकन पेंटिंग्स लावलेल्या आहेत विहारामध्ये. त्यामध्ये तर महामायाचा बर्थ जेव्हा होतो ना, तेव्हा देवलोकातून देव त्यांना कॅच करताना दाखवलेला आहे, म्हणजे चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर त्यांची अशी संकल्पना असेल की
म्हणजे तो बर्थ जो झालेला आहे सिद्धार्थ गौतमाचा तो देव लोकांनी केलेला आहे म्हणून म्हणजे तसं दाखवलं त्यांनी चित्ररूपामध्ये. तर ती एक पेंटिंग आहे पण हे पॉसिबल आहे. म्हणजे आपण खूपदा पण असं अनुभव करतो ना की आपल्यासोबत काहीतरी अघटित घडणार असतं पण आपल्याला एकदम अशी काहीतरी कॉन्शियसनेस आपल्यामध्ये येतो आणि आपण तिथून सुखरूप वाचवतो. तेव्हा आपल्याला कोणी प्रत्यक्ष व्यक्ती येऊन आपल्याला मदत करत नाही. कधी कधी आपला चित्त आपल्याला म्हणजे काही कल्पना नसताना आपण ती गोष्ट म्हणजे इव्हन एखादी ट्रेन पकडताना आपण असं विचार करतो की अरे राहू दे, नाही जाऊ दे ट्रेन, आता मी दुसरी ट्रेन पकडतो. म्हणजे हा माइंड जो आपल्याला येतो कधी कधी आणि आपण ती गोष्ट थांबवून देतो आणि नेमकं त्या ट्रेन सोबत काहीतरी अघटित घडतो आणि आपण म्हणतो घरी बघा असं असं झालं. तर यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी, एक तर आपला चित्त तसं करायला लावतं किंवा आपल्याला कुणीतरी सांगतं. तर ह्या ज्या हे जी कम्युनिकेशन आहे ना हे एका लेवलला पोहोचल्यानंतर आपल्याला समजू शकतो की कोण आहे तो जो आपल्याला म्हणजे तसं न करायला थांबवलेला आहे. तर ह्या खूप अनुभवाच्या गोष्टी असतात. तर त्या हिशोबाने पण आपण तसं बघू शकतो. मला पण असे खूप अनुभव आलेले आहेत आयुष्यामध्ये ज्या गोष्टी अरे असं कसं अचानक असं घडलं, म्हणजे काही ध्यानीमानी नसताना असं कसं घडलं. तर म्हणजे खूप चांगल्या घटना आहेत. 5 जुलैला जो मुंबईला खूप पाणी आला होता बघा एका काळी, त्यावेळेस आम्ही प्रवासामध्ये होतो आणि कसं नाही निघायचं म्हणून जस्ट माझ्या डोक्यामध्ये आलं. ट्रेन थांबलेली होती बऱ्याच वेळपासून आणि मी जस्ट खाली उतरून गावामध्ये गेलो. ट्रेन तशीच होती आणि गावामध्ये गेल्यानंतर म्हटलं की नाही आपण इथून निघू. आणि मुलगी लहान होती त्यावेळेस आणि पत्नी तिघेही आम्ही सामान घेऊन खाली उतरलो आणि अचानक एक गाडी आली आमच्या पुढे आणि कहा जाना है आपको करके आली आणि आम्हाला घेऊन दारापर्यंत पोहोचून दिलं. म्हणजे 20-25 किलोमीटरचा तो 30-40 किलोमीटरचा प्रवास होता तो आणि पाण्यातून गाडी म्हणजे सुमो गाडी त्याची होती आणि त्यांनी गाडीच्या आतमध्ये पाणी यायचं इतकं पाणी जमलं होतं रस्त्यावरती आणि तिथून त्यांनी गाडी घरापर्यंत सोडून दिली. तर ह्या गोष्टी कधी कधी अशा घडतात. म्हणजे आपण सांगू शकत नाही, असं काय क्लिअरिफिकेशन नाही देऊ शकत या गोष्टीचं, पण ह्या घडतात. अशा गोष्टी खूप घडतात अशा. हो सर, बरोबर आहे. हॅलो सर. काळ वेगळा होतो आणि त्यावेळेस हा बोला सुरेश सर, बोला प्रश्न विचार. हॅलो. थँक्यू सर. हा सुरेशजी. नमो बुद्धाय. जय सर. जय भीम. सर माझा म्हणजे सिद्धार्थ गौतमला जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तर मला असं विचारायचं, जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं तर म्हणजे सुरुवातीला म्हणजे अगदी म्हणजे ज्ञान प्राप्तीचा जो पहिला क्षण, तर तेव्हा त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला अनित्य, अनंत, दुःख किंवा 4 आर्य सत्य किंवा काय म्हणतात प्रतित्य समुत्पाद किंवा ते आपले अष्टांगिक मार्ग, तर याच्यापैकी सर्वात पहिलं ज्ञान कुठलं झालं? म्हणजे छान समजलं तुमचा प्रश्न. बघा आपण त्रिपिटक मध्ये खूपदा अरंतांना पण ज्ञान प्राप्त होतं किंवा अजून कुणाला पण सगळ्यात पहिला ज्ञान प्राप्त होतं पुब्बे निवासचा ज्ञान सगळ्यात आधी होतो आणि त्या बेसिसवरती आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते की आपण त्या पुब्बे निवासला कसं बघून राहिलो. तर भगवान बुद्धांना सगळ्यात आधी पुब्बे निवास झालं. त्याच्यानंतर पुब्बे निवास मध्ये त्यांना हे कळलं की कोणत्या जन्मात मी का उत्पन्न झालो, कसा उत्पन्न झालो, कोणत्या योनीमध्ये कोणत्या कर्मानी झालो, हे सगळं त्यांना समजलं आणि त्यांनी त्या गोष्टीला त्यांच्या दिव्य दृष्टीने बघितलं आणि त्यानंतर त्यांना ते 4 आर्य सत्याचा ज्ञान झाला आणि मग हळूहळू त्यांनी त्याच्यावरती शेवटच्या प्रहरमध्ये 7 दिवस त्याच्यात 7 आठवडे त्यांनी ते चेक केलं. तर पुब्बे निवास हा पहिला ज्ञान असतो. पण असं नाही की पुब्बे निवासच झाल्याशिवाय अरंत होऊ शकतो असं पण नाहीये. तुम्ही सुसीम सुत्त वाचलं ना तर ते एकदम डायरेक्ट अरंत पण होतात. त्यांना कोणताच ज्ञान येत नाही, त्यांना कोणती पण इद्धी पण येत नाही, पण ते अरंत होतात.
याचा पण तुम्हाला सुसीम सुट्टामध्ये पण तुम्हाला उल्लेख मिळेल. तर ते त्याला ड्राय विपස්සना म्हणतात. तर तो पण उल्लेख आहे. पण बुद्धांना कुब्बे निवास हा आधी झाला सर. ठीक आहे सुरेशजी. जी जी सर. सर कुब्बे निवास म्हणजे सर मला ते कळलं नाही ऍक्च्युली. कुब्बे निवास म्हणजे आपले आधीचे जन्म. अच्छा 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 अच्छा. हा हा. म्हणजे मी कोणत्या जन्मात काय होतो, कोणत्या आलं सर. ते झाला कुब्बे निवास. आलं सर लक्षात. पण सर म्हणजे मला पुष्कळदा म्हणजे असा प्रश्न पडतो की ठीक आहे ज्ञान तर प्राप्त झालं, पण मग आता अनित्य, आणि हे तर सत्य आहे की अनित्य प्रत्येक आपले संस्कार म्हणा कुठल्याही गोष्टी पृथ्वीवर कुठलीही गोष्टी अनित्य आहे. तर अनित्य असं ज्ञान झालं की चार आर्य सत्यामध्ये ते दुःख आहेच. तर असं मला वाटतं की म्हणजे अनित्य, अनंत आणि दुःख हे सर्वात अगोदर ज्ञान झालं असेल अशी माझी म्हणजे असं मला वाटतं. पण तेच मला असं म्हणजे आपल्याकडनं म्हणजे आपण सगळे याचे म्हणजे तज्ञ आहात किंवा जास्त माहिती, आपण लोकांना जास्त माहिती आहे म्हणून मी म्हणजे असा प्रश्न करून विचारण्याचा प्रयत्न केला. हो. आता मी तुम्हाला सांगितलं सुसीम सुत्त आणि हे भगवान बुद्धांना झालेला, याच्यामध्ये बरंच म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं वेगवेगळ्या प्रकारे त्याचा मार्ग असतो. तर कुणाला 23 होतं, कुणाला इद्धी प्राप्त, कुणाला 23 प्राप्त होऊन होतं. तर त्या हिशोबाने असतं सर ते. त्यामध्ये आपण स्पेसिफिक एकदम नाही बोलू शकत. पण कुब्बे निवास हा प्रथम त्यांना झाला. अच्छा. ओके सर. ओके. धन्यवाद सर. जय भीम सर. जय भीम. आता मागे एक नलिनीताईंनी बघा एक विशेष भोजन ते घेतलं ना, विष्ट भोजन. त्यामध्ये बघा बोधिसत्व, विसास भोजन. त्यामध्ये बघा नलिनी मॅडमला प्रश्न आला होता की बोधिसत्व कसे सांगू शकतात त्या वाघाला मारायसाठी त्या हरणीच्या शरीरावरती पॉइझन लावायला. तर बोधिसत्व असे कृत्य कसे करू शकतात म्हणे. मला त्यावेळेस वाटलं की अरे हो ना, म्हणजे आपण तर बोधिसत्वांना एक खूप चांगलंच म्हणून विचार करतो ना, की असं कसं बोधिसत्व सगळ्या ठिकाणी खूप चांगले सोल्युशन देतात, या ठिकाणी त्या सिंहाला पळवण्यासाठी काहीतरी ती आयडिया करू शकत होते ना. तर त्यांना कसं एकदम त्यांना मारूनच टाकायचं सुचलं असं. तर ऍक्च्युली त्यावेळेस मला एकदम त्याचं उत्तर समजलं नव्हतं. पण आता हळूहळू त्यामध्ये मग आता एखादा प्रश्न असा आला की आपण माणूस शोधायलाच लागतो ना. पाहता मग हे अकुशल कर्माचे विपाक थोडस मला कळलं की बोधिसत्वाचा जन्मच त्यासाठी झालेला आहे. म्हणजे आपण आज म्हणतो ना की बुद्धांनी सांगितलंय कुशल कोणते, अकुशल कोणते, तो कोणत्या बेसिसवर सांगितलं त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जन्माच्याच उदाहरणावर सांगितलंय ना की अरे मी असं केलं तर माझा असं जन्म झाला, मी असं काम केलं तर माझा असं जन्म झालं. या बेसिसवरतीच त्यांनी हे नियम सांगितलेले आहेत आणि त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. तर हे जरी अकुशल कर्म आपल्याला वाटतात, पण या अकुशल कर्मांनी त्यांचा जन्म कुठेतरी निरयामध्ये झाला, तर ते सांगू शकतात की असं नाही करायचं. म्हणून आपण बघा पानातिपातामध्ये एक कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक पॉइंट आहे की तुम्ही कुणाला सांगितलं की त्याला मारा आणि तो जाऊन मारतो, तर जो मारतो त्याचाच कर्म नाही होत, जो सांगतो त्याचा पण कर्म होतं. तर म्हणून बुद्धांनी हे सांगितलं आहे की तुम्ही कुणाला सांगितलं तरी ते तुम्हीच पानातिपाता केलं. तर या सगळ्या बेसिसवरती बुद्धांनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे तो या सगळ्या याच्यावरती. म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे बोधिसत्वांनी अकुशल केलेले आहेत, पण सत्य बोलले आहेत. पण ते सत्याला नाही सोडलं त्यांनी. जरी आपल्याला बोधिसत्वांनी निंदा केलेली आहे असं खूप ठिकाणी, तर निंदा हे असत्य नाही होत. निंदा हा एक स्वभाव पूर्ण आहे, पण असत्य आपण यासाठी बोलू शकतो की कुणाचं नुकसान होईल अशा ठिकाणी बोलणं, त्याला बुद्धांनी खूप जपलेलं आहे. तसं कधीच बुद्धांनी बोललं नाही. इव्हन मुदुलखन मध्ये पण आपण बघतो की ऋषी असतो ना, त्या राणीच्या प्रती ज्या भावना व्यक्त होतात, तशी एक जातक आहे, सेम जातक आहे, त्यामध्ये पण असंच दिलेलं आहे. पण राजाला माहित पडतं, राजा जेव्हा
काही दिवसासाठी बाहेर गेला असतो त्याला माहिती पडतं की लोक पसरवतात, लोकांकडून मेसेज राजाला मिळतो की असा असा तो तुमचा मित्रानं ऋषीमुनी त्यांनी राणीसोबत व्यभिचार केलेला आहे, तर असं त्याला माहिती मिळतो. पण राजाला विश्वास बसत नाही की नाही माझा मित्र असा करू शकत नाही, माझ्या आणि माझ्या मित्रांच्या मधामध्ये दुरावा निर्माण व्हावा म्हणून लोक असे करत आहेत. या विश्वासाने तो परत येतो आणि ऋषीला विचारतो की मला माहिती आहे की तू असं करू शकत नाही, लोक या कारणाने आपल्याला असं बोलत आहेत की तुमच्या आणि माझ्यामध्ये भेद निर्माण व्हावा म्हणून, पण खरं काय आहे सांग. आणि त्या ऋषीमुनींनी तसा व्यभिचार केलेला असतो. तर या सिच्युएशन मध्ये त्या ऋषीला हे कळून गेलं आहे की मी जर आता म्हटलं की नाही राजन मी असं काही केलेलं नाहीये, तर त्याची सुटका आहे तिथून. त्याला म्हणजे राजा तर ऑलरेडी कन्व्हिन्स असतो की असा ऋषी करू शकत नाही, पण ऋषीने तसं केलं असतं. तर ऋषी त्या स्टेजमध्ये बघा, त्या ठिकाणी तो बोलू शकतो असत्य, पण त्या ठिकाणी काय म्हणतात ते ऋषी की जर मी आता खोटं बोललो तर मला पुढे बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त होणार नाही या चित्ताने. जर मी आज खोटं बोललो तर या खोटं बोलण्याच्या विपाकाने मला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त होणार नाही या पृष्ठभागावर ते म्हणतात की नाही राजन, लोक म्हणतात ते खरं आहे. म्हणजे बघा ती सिच्युएशन कशी असते. खोटं बोलायला आपण कोणत्या ठिकाणी लास्ट स्टेजला जे येतो ना त्या वेळेस आपण सत्य बोलतो ना काहीतरी पुढचं विचार करून. तर ही या बेसिसवरती पण आपण बोधिसत्वांना पुढचं आणि मागचं सगळं ज्ञान होतं. कारण म्हणून आपण त्याला ज्ञान संपयुक्त चित्ताने त्यांचा जन्म झालेला, इतक्या सतीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे पर्टिक्युलर, कारण ते अभिनिहारच त्या लाईनवर घेऊन जातो. तर अशा प्रकारे बोधिसत्वाचा प्रवास राहिलेला आहे. तर त्या बेसिसवरतीच मी हे 10-15 मिनिटाचं असे 12-13 स्लाइड्स मी तयार केलेल्या आहेत की कोणकोणत्या अकुशल कर्मांनी बुद्धांना बुद्ध झाल्यानंतर पण त्रास सहन करावा लागला. जसं त्यांना सुंदरी नंदाची त्यांना निंदा सहन करावी लागली, त्यांना तपश्चर्या खूप कठोर करावी लागली, त्यांना पाठदुखीचा त्रास का झाला, त्यांची डोकीदुखी का त्यांना झाली, शाक्यांचा पूर्ण नाश का झाला, हा सगळा विपाकनं त्यांना 12 विपाकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या भिक्खूंना हे सांगितलेलं आहे. तर ही जी माहिती आहे ना ही आपल्याला खुद्दक निकायामध्ये अपदान पाली या चॅप्टर मधून आपल्याला मिळते ती. आणि या चॅप्टरचं नाव आहे पुब्बकम्म पिलोतिक म्हणून. या संदर्भात ही पूर्ण माहिती दिलेली आहे की बोधिसत्वांचे कोणकोणते अकुशल कर्म झाले, त्यानुसार त्यांना कसे कसे विपाक मिळाले आहेत. तर बुद्धांच्या पूर्वकर्माचे आणि त्याच्या अंतिम जन्मातील परिणामाचे वर्णन करतो. काय बुद्धापदांमध्ये याचा संदर्भ आढळतो. यामधली बरीचशी माहिती ही 1961 मध्ये कंप्लीट करण्यात आलेली आहे. इतका लेटेस्ट हे आहे. म्हणजे ही माहिती खूप आधीपासूनची इकडे तिकडे असेल, पण ही कंपाईल करण्यात आली आहे 1961 मध्ये श्रीलंकेमध्ये ही. आणि नंतर त्यानंतर तर बऱ्याच लोकांचे पेपर्स पण याच्यावरती पब्लिश झालेले आहेत. पुब्बकम्म पिलो म्हणजे पिलोतिक म्हणजे कपडाचा गठ्ठा म्हणतात त्याला. तर हे पूर्वकर्माचा गठ्ठा असे म्हणजे एक आपण काढून पाहतो ना, तशा प्रकारचा पुब्बकम्म पिलोतिक शब्द आलेला आहे. बोधिसत्वांच्या अकुशल कर्मामुळे बोधिप्राप्तीनंतर ही दुःख भोगावे लागले याचे स्पष्टीकरण देते. तर यामध्ये पहिली गाथा आहे अनुतत्त सरासन्ने रमणीय शिलातले नाना रत्न पंजोते नाना गंध वनंतरे महता भिक्खू संगेन परेतो लोकनायक आसिनो व्याकरी तत्त पुब्बकम्मानी अत्तनो सुनात भिक्कवो महयं यं कम्मं पकतं मया पिलोतिकस्स कम्मस्स बुद्धत्ते पी विपच्चत्ती. हे अनुतत्त सरोवर होतं ना, त्याच्या जवळील रमणीय खडकाळ पठारावर जिथे अनेक रत्ने चमकतात आणि जंगलात अनेक सुगंध पसरलेले आहेत. लोकविदू मोठ्या भिक्खू संघाने वेढलेला
तिथे बसून त्यांनी आपली पूर्वकृत्ये स्पष्ट केली. एका भिक्खूंनो, माझ्याकडून केलेले कर्म आणि त्या कर्माचा संबंध बुद्धत्वातही कसा परिपक्व झाला, म्हणजे मी बुद्ध झाल्यानंतर पण ते कर्म कसे मला त्याचा मला विपाक मिळाला. तर ही त्यांनी तिथे अनुदत्त सरोवराजवळ त्यांनी हे सांगितलं सगळ्या भिक्खूं पुढे. तर पहिला आहे मुनाळी म्हणून, बोधिसत्व जेव्हा मुनाळी म्हणून जन्म घेतात एका याच्यामध्ये, तर त्या जन्मामध्ये मुनाळी नामक धुत्तो. आपण डायरेक्ट ट्रान्सलेशनवरच जाऊ, पण हे स्लाइड म्हणजे रेफरन्स म्हणून तुम्हाला पाली कोटेशन्स मी सोबत दिलेले आहेत. तर पूर्वजन्मामध्ये काय होतं, मुनाळी नावाचा दुष्ट म्हणून त्यांनी जन्म घेतलेला असतो. तर ते पचेक बुद्ध, सुरभी नावाचे पचेक बुद्ध असतात, त्यांची त्यांनी निंदा केलेली असते. तर त्यांनी म्हटलं की मी निरपराध पचेक बुद्ध सुरभीची निंदा केली. त्या कर्माच्या परिणामामुळे मी दीर्घकाळ निर्यात होतो. अनेक हजार वर्ष मी अप्रिय वेदना भोगली. त्या कर्माच्या अवशेषामुळे या अंतिम जन्मात मला सुंदरिकेमुळे खूप निंदा सहन करावी लागली. आपण म्हणतो सुंदरिके नाही का, तिचा मृत्यू होतो विहारामध्ये, जेतवनमध्ये. तर किती निंदा होते त्या पिरियडमध्ये, खूप आठवडे लोक निंदा करत असतात. तर ती निंदा यामुळे की पचेक बुद्धांची त्यांनी निंदा केलेली होती. बघा, म्हणजे चित्तामध्ये अशा व्यक्तीबद्दल जे निरपराध असतात त्याच्याबद्दल आपण वाईट काही बोललो तर त्याचे परिणाम बघा कसे असतात. आपल्याला माहित नाही राहत की हा व्यक्ती किती सिलवान आहे, काय. आपण सिलवान व्यक्तीची कधी पण आपण निंदा केली, त्यांना त्रास दिलं, त्याचे विपाक जास्त असतात. आपण नकळत कधी कधी काही पण कुणाला बोलून देतो, तर त्याचं विपाक आपल्याला अशा प्रकारे पण येऊ शकतात, है ना. ते तर पचेक बुद्ध होते. तर ही भगवान बुद्धांनी सांगितलेली गोष्ट आहे. तर हा तो पहिला त्यांना विपाक, की त्यांना का लोकांकडून अशी निंदा सहन करावी लागली, खास करून त्या सुंदरी बाईकडून. तर दुसरी आहे नंदा. नंदा म्हणून एक हे असतो, शिष्य असतो. तो सब्बभी भूबुद्धांचा नंदा नावाचा शिष्य होता. त्याची निंदा करून मी दीर्घकाळ नरकात होतो. 10,000 वर्ष मी नरकात दीर्घकाळ होतो. मानव जन्म मिळाल्यावर मला खूप निंदा मिळाली. त्या कर्माच्या अवशेषामुळे चिंचा नावाच्या ब्राह्मण मुलीने लोकांच्या सभेच्या समोर माझी खोटी निंदा केली. हे दुसरं निंदेचं त्यांना विपाक मिळालं. हे तर ते कशामुळे की बुद्धांचा शिष्याची त्यांनी निंदा केली होती, नंदा नावाच्या शिष्याची. तर हा एक दुसरा विपाक. आपण म्हणजे बुद्धांना अशा गोष्टींना फेस करावं लागलं ना, त्याचे ते कारण सांगून आले की कोणत्या जन्मामध्ये माझ्या हातून काय काय घडलं होतं. तर ही एक झालं. त्याच्यानंतर परत सुंदरीच आलेलं आहे की मी सुतवा नावाचा ब्राह्मण होतो. सन्मानित आणि पूजित महावनात मी 500 विद्यार्थ्यांना मंत्र शिकविले. तिथे भीम नावाचा ऋषी आला, 5 अभिज्ञ आणि महान शक्ती असलेला. त्याला येताना पाहून मी त्या निरपराधांची निंदा केली. मग मी माझ्या शिष्यांना म्हणालो, हा ऋषी कामभोगी आहे. माझ्या त्या अकुशल बोलण्यात सर्व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी घराघरात भिक्षा मागताना लोकांना सांगितले, हा ऋषी कामभोगी आहे. त्या कर्माच्या परिणामामुळे हे 500 भिक्खू सुंदरिकेमुळे सर्वांनी खूप निंदा सहन केली. म्हणजे याच्यामध्ये तर 500 भिक्खूंनी पण का सहन केलं, त्यांना पण का निंदा भोगल, कारण बोधिसत्व सुतवा नावाचा जेव्हा ब्राह्मण होतं तेव्हा भीम नावाच्या ऋषी याची निंदा केली होती. त्याला कामभोगामध्ये आहे असं त्यांनी म्हटलं होतं. तर त्याला समर्थन दिलं होतं त्यांच्या 500 मित्रांनी. तर त्या विपाकांनी त्या 500 मित्रांना पण विपाक आले, कारण त्या जेतवन विहारामध्ये अजून 500 भिक्खू असतील, त्या सगळ्यांना पण या गोष्टीचं विपाक मिळालेला आहे. म्हणून आपण कधी कधी समर्थन करतो एखाद्या गोष्टीचं, चुकीच्या ठिकाणी आपण समर्थन केलं, त्याचे पण विपाक आपल्याला मिळू शकतात. तर हेच बुद्धांना या ठिकाणी सांगायचं असेल. नंतर आपण पाहतो देवदत्त. देवदत्ताचे 2 विपाक यामध्ये केलेले आहे. वेमा तू भातरंग कुब्बे धन हेतू हनी अहंग पक्षिंपी गिरिदुगस्मी शिलायच अपिंसई तेन कम्म विपाकेन देवदत्तो शिलंखिपी अंगुठ्ठं पियसिंग पादे मम पासान सखरा.
पूर्वी मी धनासाठी माझ्या सावत्र भावाला मारले, त्याला दुर्गम पर्वतात टाकले आणि दगडाने चिरडले. त्या कर्माच्या परिणामामुळे देवदत्ताने माझ्यावर दगड फेकला, ज्याने माझ्या पायाचे अंगठे दगडाच्या तुकड्याने चिरडले. बघा, आपल्याला रेफरन्स मिळालं. बोधिसत्वांच्या हातून अकुशल कर्म म्हणजे पानाती पाता पण झालेला आहे. आणि तुम्हाला आठवतं की माहिती नाही, पण आपल्याला कोणीतरी विचारलं होतं एक प्रश्न की का देवदत्त नेहमी बुद्धांना त्रासच दिलाय, एवढं बुद्धांच्या सानिध्यामध्ये राहून पण बाकी सगळे अरंत होऊन गेलेत आणि हा म्हणजे भाऊ असून पण इतका का द्वेष करायला लागला होता. तर बघा, यामध्ये ज्या वेळेस हे बोधिसत्वांनी केलं पानाती पाता, त्यावेळेस त्याचा सावत्र भाऊ जो होता म्हणजे ऍज अ देवदत्त, स्वभावाने खूप छान होता. आणि बोधिसत्वांनी धनापायी म्हणजे मला राज्य मिळायला पाहिजे म्हणून त्याला एकांत ठिकाणी म्हणजे अशा निर्जन ठिकाणी घेऊन त्याला दगड शिला फेकून दिली त्याच्यावरती. आणि तो एकदम नाही मेला, तो हळूहळू जसं आपल्याला निघायला रस्ता नाही आणि शिला आपल्या अंगावर पडलेली आहे आणि आपण कसं तडफडून मरतोय, तसं त्यावेळेचा देवदत्त मेला. त्याची तो स्वभावाने खूप छान होता. तर मला या स्लाइड मध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण खूपदा म्हणतो की यार माझं काही चुकी नव्हती तरी पण मला या व्यक्तीने मला त्रास दिला. असा व्यक्ती जेव्हा द्वेष करतो, ज्याची चुकी नाही आहे, तो खूप छान शीलवान व्यक्ती आहे, पण त्याच्यासोबत जेव्हा असं काहीतरी विपरीत घडतो आणि तेव्हा जर तो द्वेष करतो तर त्याचा परिणाम बघा आपण देवदत्त म्हणून बघतो. म्हणजे असं माझी चूक आहे तरी पण मी कुणावरती राग करतो आहे, त्याचे विपाक तुम्हाला कमी राहतील. पण माझी चूक नाही आहे आणि माझ्यावरती अन्याय झाला आणि अशा व्यक्ती शांती ठेवतो तर त्याचे विपाक खूप छान आहेत. पण ज्याच्यावरती अन्याय झाला आणि तो खूप शांतिप्रिय व्यक्ती आहे, शीलवान व्यक्ती आहे, आणि त्यांनी जर राग केलं तर ते राग, तो द्वेष त्याच्या किती अनंत काळ राहू शकतो, किती त्याची इंटेन्सिटी राहू शकते, ते आपल्याला या गाथेवरून कळतं. म्हणून देवदत्तांनी तो संकल्पच केलाय. आपण वाणिज्य जातक मध्ये बघितलं आहे, देवदत्त आणि बोधिसत्व ते भांडी विकायचं काम करतात. त्यामध्ये ते सोन्याची प्लेट असते. देवदत्ताला एक व्यक्ती विकतो तर ती सोन्याची प्लेट असते, पण तो म्हणतो की नाही ही अशीच आहे, म्हणून तो म्हणतो की ही मी अशीच मला मिळून जाईल, म्हणून तो फेकून देतो, ही काय कामाची नाही म्हणून, आणि म्हणतो मी थोड्या वेळाने परत येणार आणि ही घेऊन जाणार. तर तो निघून गेल्यानंतर बोधिसत्व ती प्लेट त्याला छान मोबदला देतो की ही सोन्याची आहे म्हणून चांगला मोबदला देऊन येतो आणि निघून जातो. आणि नावेत बसून पण जातात बोधिसत्व. आणि मग हा त्याच घरी देवदत्त परत जातो आणि ती प्लेट द्या म्हणतो, मी तुम्हाला काहीतरी देतो, तुमचं पण काहीतरी कल्याण होऊन जाईल, म्हणून तो असं लुबाडण्याचा प्रयत्न करतो की ती सोन्याची प्लेट आपल्याला मिळून जाईल म्हणून असं करून. आणि त्याला माहित पडतं की नाही त्या बोधिसत्व घेऊन गेलाय, तर त्याला इतका राग येतो त्या देवदत्ताला, कारण आधीपासूनचा त्याच्या मनामध्ये तो राग चित्तामध्ये असतो ना, त्यावेळेस तो संकल्प घेतो की तुला मी जीवनभर असा सोडणार नाही म्हणून. त्यावेळेस तो संकल्प घेतो की तू माझ्यासोबत खूप वाईट केलेलं आहे आणि मी संकल्प घेतो की तुला प्रत्येक जन्मामध्ये मी तुला सोडणार, आणि त्याचं हृदय फाटतो आणि तिथे तो मरतो देवदत्त. तर तो बघा, म्हणजे आपण संकल्प पण बघितलेले आहेत आणि हे मिथ्या संकल्प पण बघितले आहेत. तर मिथ्या संकल्प पण तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतो, कोणत्या स्तरावर घेऊन जाऊ शकतो. तर हे म्हणजे बोधिसत्वांनी पानाती पाता करून ते मुक्त पण होऊन गेले, पण देवदत्त बघा अजूनही मुक्त झाला नाही. इतके जन्म त्यांनी पण जन्म घेतलेले आहेत पण तो नाही झाला. म्हणजे तुमचा द्वेष तुम्हाला कोणत्या स्तरावर घेऊन जातो ते आपल्याला या गाथेतून हे कळतं. मग याच्यानंतर पुढची आहे की पूर्वी मी मुलगा असताना, म्हणजे मारेकरी जे पाठवलात ना, देवदत्तांनी मारेकरी पाठवलं होतं त्यांना मारायला. बघा 4 गेले, त्याच्यानंतर 8 असे नाही का 16 असे करून ते पाठवले होते ना. तर त्यावरती ही आहे की पूर्वी मी मुलगा असताना रस्त्यावर खेळत असताना पचेक बुद्धांना पाहून मी रस्त्यावर दगड फेकला. त्या कर्माच्या परिणामामुळे या माझ्या अंतिम जन्मात देवदत्तांनी दुष्ट लुटारूंना मला मारण्यासाठी पाठविले.
तर ते मारेकरी या अकुशल कम्माने आले होते की त्यांनी पचीक बुद्धांवरती दगड फेकलेला होता. तर हा विपाक त्यांना तसं मिळालेला आहे. मग नालागिरीचं आपण बघितलेलं आहे. तर नालागिरीचं पण पूर्वी मी हत्तीवाला होतो, म्हणजे ते महावत असतात ना, ते होते बुद्धिसत्व. आणि पिंडपातासाठी फिरणाऱ्या पचीक मुनीवरला मी हत्तीने धडक मारली, म्हणजे ठोस मारून दिली होती त्यांना. त्या कर्माच्या परिणामामुळे नालागिरी हत्ती गिरिबज्ज नगरात भयंकरपणे माझ्यावर धावून आला. याची पण खूप छान स्टोरी आहे नालागिरीची. नंतर नालागिरीला म्हणजे कधी पुढे वेळ मिळाला तर आपण याच्यावरती बोलू. खूप छान नालागिरीची पण खूप छान. नंतर त्या नालागिरीला त्या गावी खूप मान सन्मानाने पाहतात. नंतर एक इमोशनल स्टोरी आहे, थोडी लांब आहे, पण आपण नंतर याच्यावरती बोलू आपण. आता ही अंगठ्याची गाठ म्हणजे मी पायी फिरणारा राजा होतो, तलवारीने पुरुषांना मारले, त्या कर्माच्या परिणामामुळे मी नरकात खूप दुःख भोगले. त्या कर्माच्या उरलेल्या प्रभावामुळे, म्हणजे दुःख तर भोगलेच त्यांनी, पण नंतर जे काय थोडेफार उरतात ना, त्याच्या प्रभावामुळे आता माझ्या पायाची सर्व त्वचा कापली गेली. खरोखर कर्म कधीच नष्ट होत नाही, अशी स्टेटमेंट बुद्धांनी भिक्खू संघाला सांगितलेली आहे. तर आपण हे अंगठ्याची गाठ म्हणजे जेव्हा तो दगड पडतो आणि त्याची एक दगडाची ठिपली पायाला लागते, अंगठ्याला लागते आणि तिथे गाठ निर्माण होते. तर गाठ बघा, देवदत्तांनी दगड फेकला हा त्याचा एक कर्म झाला, ओके. पण बुद्धांना दगडाची ती ठिपली लागली आणि अंगठ्याला जखम झाली, रक्त निघाला. या सगळ्यांचे कर्मविपाक वेगवेगळे आहेत. रक्त निघण्याचा कर्मविपाक वेगळा आहे, गाठ पडण्याचा कर्मविपाक वेगळा आहे. म्हणजे कोणत्या कर्माने गाठ पडली त्याचं वेगळं आहे. म्हणजे सहन करणारा व्यक्ती जो आहे तो घटना एकच असेल, पण वेगवेगळ्या अकुशल कर्माचा तो विपाक राहतो. तर ही गाठ जी जीवकृती गाठ कापली, तर ते कापणं जे आहे ना, ते या कर्माचं विपाक आहे की ते त्यांनी तलवारींनी पुरुषांना ते मारायचे त्यावेळेस. तर त्या कर्माने त्यांना त्यांचा पाय कापण्यात आला आणि ते चालून चालून त्यांच्या पायाला ज्या भेगा वगैरे असे चिरे पडलेत ना, त्याचा विपाक आहे हा. मग त्यांना डोकेदुखीचा पण त्रास होता. तर तो कशामुळे होता? तर मी मच्छीमारांच्या गावात मच्छीमाराचा मुलगा होतो. मासे मारलेले पाहून मला थोडा आनंद झाला. त्या कर्माच्या परिणामामुळे मला डोकेदुखी झाली आणि विदुडब्ब जेव्हा सर्व शाक्यांना मारले तेव्हा तेही झाले. तर बघा, ही ना धम्मपद मध्ये ही कथा आलेली आहे. मच्छीमाराचा ग्रुप असतो आणि विभाजन होतो. तर विभाजन झाल्यानंतर हा एरिया तुमचा मच्छीमाराचा आणि हा एरिया आमचा मच्छीमाराचा. तर दुसऱ्या विभागातली कोणी राजकुमारी असते, ती दुसऱ्या ग्रुपच्या यांना मासे ना मिळायला पाहिजे म्हणून काहीतरी विष वगैरे पेरते तिथे त्या पाण्यांमध्ये आणि त्यामुळे ते पूर्ण तिकडचे मासे पूर्ण मरतात. तर तो त्या गणामध्ये हा मुलगा असतो, मच्छीमाराचा मुलगा. त्याला खूप आनंद होतो, ते सगळं मच्छ्या वगैरे मरतात ना, तर त्याच्यामुळे ते डोकेदुखी होते. आणि त्याच्याशी रिलेटेडच त्यांनी सांगितलं की शाक्यांना जे मारल्या गेल्या आहेत, पूर्ण शाक्य परिवारात पूर्ण शाक्य गणांना मारलं, ते या कर्माचं विपाक होत होते की त्यांनी त्यावेळेस राजकुमारीच्या हाताने विष करण्यात आलं होतं. शाक्यांशी रिलेटेड ती गोष्ट आहे ती. तर म्हणून त्यांना हे डोकेदुखीचा त्रास झाला होता. मग हे जव खाणे म्हणजे ते असतं ना लहानसं दाणा, आपलं मोहरीसारखा दाणा असतो, जवस्त, त्याच्यावरती बुद्धांनी 3 महिने काढले होते. तर ते कशामुळे, तो त्रास त्यांना कशामुळे झाला? तर मी फुस्स बुद्धांच्या शिष्यांना आणि त्यांच्या उपदेशांना दोष दिला. जे उपदेश द्यायचे ना फुस्स बुद्धांच्या वेळेस त्यांना दोष द्यायचा आणि त्यांना जे चांगले तांदूळ खायला मिळायचे ते त्यांना खायला न द्यायचे. अरे हे नवा खा तुम्ही, हे जव खा तुम्ही, म्हणजे असं करून त्यांना हिनवून जव खायला लावायचे त्यावेळेस. तर त्या कर्माच्या परिणामामुळे 3 महिने मी फक्त जव खाल्ले, जेव्हा ब्राह्मणाने मला वेरंजामध्ये राहण्यासाठी आमंत्रित. म्हणजे बघा, ती जी आपण डुंगेश्वरी मध्ये ती गुफा आहे ना, त्यामध्ये भगवान बुद्धांची जी एकदम स्केलेटन वाला जे पोज आहे, त्या एरिया मधली ही गोष्ट आहे की त्यावेळेस ते जंगलामध्ये राहायचे ना, तर तेव्हा ते जव त्याच्या लहानशा दाण्यावरती त्यांनी दिवस काढलेले आहेत. तर तो पण विपाकच आहे. आपण जरी म्हणतो की ते साधना
विपाकाच्या हेतू झालेल्या गोष्टी आहेत, त्यांना तो मार्ग मिळाला पाहिजे म्हणून, पण तो विपाकच आहे. तर त्या विपाकाने या कर्माने तो विपाक त्यांना भोगावं लागलं. मग पाठदुखी त्यांना व्हायची सारखं. आपण खूपदा आपल्याला उल्लेख आलेला आहे की मग त्यांनी उपदेश कंटिन्यू करायला सारीपुत्ताला म्हटलं, कारण त्यांची पाठ दुखत, त्यांना आराम करायचं होतं. तर हे कशामुळे झालं? तर कुस्ती खेळताना, म्हणजे हा गेम आहे ना, कुस्तीमध्ये गेम आहे हा, म्हणजे इथे काय हारजीतचं नाही, फक्त एक खेळ आहे तो. पण त्या खेळामध्ये ते त्या कुस्तीपटूला गंभीर जखमी करतात. म्हणजे जिथे आवश्यकता नव्हती तिथे त्यांनी गंभीर जखमी केलं. त्याच्या पाठीवरती खूप जोराचा दणका देऊन त्याचा हाडच तोडून दिला होता बोधिसत्वांनी. तर त्या कर्माच्या परिणामामुळे मला पाठीत दुखणे झाले. म्हणजे बुद्धांनीच सांगितलेल्या भिक्खू गणांना. तर त्या कर्माचा हा विपाक आहे. मग त्यांना ऍसिडिटीचा, आम्लपित्ताचा त्रास व्हायचा. तर ते कशामुळे होतं? तर मी वैद्य होतो तेव्हा एका व्यापाऱ्याच्या मुलाला जुलाब दिले, मुद्दामचं, म्हणजे बिना कामाचं त्यांनी दिलं. असे बरेचसे अकुशल कर्म बोधिसत्वांनी केलेले आहेत, लोभापायी वगैरे. तर त्या कर्माच्या परिणामामुळे मला आम्लपित्ताचा त्रास झाला. तर हे एक आपल्याला कर्मविपाक माहिती पडतं. त्याच्यानंतर बोधी शेवटचा आहे. असे 12 कर्मविपाक सांगितलेले आहेत. तर 12वा आहे बोधी प्राप्तीसाठी त्यांना कठोर परिश्रम का करावं लागलं. तर याचं आहे ते जेव्हा ज्योतिपाल म्हणून मी कसब बुद्धांना म्हणाल, कसब बुद्धांच्या वेळेस ते ज्योतिपाल म्हणून होते. या मुंडलेल्या व्यक्तीला, म्हणजे ब्राह्मण होते त्यावेळेस ज्योतिपाल, आणि त्यांनी ते पवजित पण झाले होते, म्हणजे बुद्धांच्या याला. पण ते कसे होते की या मुंडलेल्या व्यक्तीला बोधी कुठे आहे, म्हणजे त्यांच्या अनुयायी होऊनही ते तसे बोलत होते. बोधी अत्यंत दुर्मिळ आहे. त्या कर्माच्या परिणामामुळे मी उरुवेलात 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि मग मला बोधी प्राप्त झाली. या कठोर मार्गाने मी उत्कृष्ट बोधी प्राप्त केली नाही. म्हणजे उत्कृष्ट बोधी म्हणजे सरळ स्ट्रेट, म्हणजे अरे मी असं केलं आणि मला ज्ञान प्राप्त झालं, असं नाही. मला कठीण मार्गाने जावं लागलं. तर त्याला त्यांनी ते उत्कृष्ट बोधी म्हणून म्हटलंय. तर पूर्वकर्माने अडवले गेल्याने, म्हणजे या कर्माने मी अडवल्या गेलो होतो, म्हणून मला इतका वेळ आणि कठोर परिश्रम करावा लागलं बोधी प्राप्तीसाठी. तर ते यासाठी की कसब बुद्धांना त्यांनी तसं म्हटलं होतं की याला काही समजत नाही, याला काय कुठे बोधी किती रेअर गोष्ट आहे, असं सगळ्यांनाच मिळते, अशा टाईपचं स्टेटमेंट त्यांनी दिलं. आपण पण कधी कसं बोलून देतो कोणाबद्दल, तर किती सांभाळून बोलावं लागतं. आपल्याला माहिती नाही समोरचा व्यक्ती कोणत्या स्टेजला पोहोचलेला आहे. कधी कधी आपल्याला विनय पिटक मधले नियम माहिती राहत नाही आणि आपण कधी एखाद्या भिक्खूंबद्दल काही बोलून देतो, है ना, अरे हा असाच करतो तसाच करतो, आणि आपल्याला माहिती राहत नाही की बुद्धांनी याच्यावरती एक नियम दिलेला आहे. तर आपल्या इग्नोरन्सनी आपण स्टेटमेंट करतो, त्याची किती मोठी विपाक असतात. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो ना की अरे यार मी लाईफमध्ये ना खूप स्ट्रगल केलाय पण मला सक्सेस नाही मिळालं, किंवा कोणी म्हणतात की मला सक्सेस मिळालं पण मला यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. मला म्हणजे माझे जुने दिवस मी आठवतो तर मला असं वाटते की मी किती स्ट्रगल केलं. असं कितीतरी आपण काही लोकांना खूप इझिली मिळून जातं एकदम. तर हे असंच काहीतरी कम्म झालेलं असतात आपल्या हातून. तर म्हणून आता सुरेशजींनी जो प्रश्न विचारला ना की मग आपण ह्या घटनेला कसं बघायचं, माझ्यासोबत असं होत आहे तसं होत आहे. तर जेव्हा आपल्याला पुब्बे निवास होतो की अरे मी कोणत्या तरी जन्मामध्ये ना असा वागलो होतो, तर मग आपल्याला कसं ना समोरच्या व्यक्तीबद्दल मैत्री निर्माण होते की अरे रे याचं काही नाही चुकलं, ऍक्च्युली मीच असा वागत होतो म्हणून माझ्यासोबत. तर आपल्यामध्ये ती मैत्री भावना तयार होते आणि म्हणून आपला चित्त शुद्ध होत राहतं. तर म्हणून ते पुब्बे निवास होणं खूप जरुरी असतं. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला घटनाच माहिती राहत आपण सरळ देशच करतो ना, अरे माझं काही नाही चुकलं नाही, या व्यक्तीने मला असं म्हणून दिलं, आपण याकडे जातच नाही. पण होऊ शकते आपल्याला त्याची एखादी जुनी गोष्ट माहित असेल की अरे नाही मी एकदा नाही याच्याकडे गेलो होतो, ते याने मला असंच म्हणजे बोललो होतं आणि मी याला वाईट काहीतरी बोलून दिलं होतं. आपल्याला ती गोष्ट आठवली तर आपण अशा व्यक्तीला जो आज आपल्याला काही वाईट बोलतोय तर आपण सहसा एकदम अरे यार सॉरी यार गलती हो गई ना मेरे से, आपण असं स्टेटमेंट करतो ना. तर हा जो भाव आहे आजच्या आपण काळामध्ये आपण असा अनुभव करू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की पास्टमध्ये मी असा वागलो होतो. पण आपल्याला पुब्बे निवास नाही माहिती ना, आपण मागच्या जन्मात कसं वागलो होतो, त्याच्या आधी कसं वागलो होतो, या व्यक्तीसोबत मी काय केलं होतं, आपल्याला त्याचा काहीच अनुभव राहत नाही. म्हणून आपण
आजच्या व्यवहारामध्ये असे स्टेटमेंट देत राहतो. पण आपण हे समजायचं, जरी आपल्याला आज पुढबेनिवास नाही माहिती आहे, पण काहीतरी माझ्या हातून चुकलं असेल म्हणून आज मला या प्रसंगातून जावं लागत आहे, म्हणून हा व्यक्ती मला असं बोलत असेल, तर याने आपल्याला मध्ये एक मैत्री भावना निर्माण होते आणि आपण त्या मैत्री भावनेने आपल्या हातून कम्म होत नाही. जे बोधिसत्व असताना हे सगळं यांच्या हातून झालेलं आहे. आपण हे तर सृष्टीवरचे सगळ्यात श्रेष्ठ लोक आहेत, आपण तर खूप सामान्य लोक आहोत, पण आपण जर याची काळजी घेतली तर आपण पण निब्बाणाच्या मार्गाने आपण हळूहळू जाऊ शकतो. तर असा एक छोटासा मी तुम्हाला वेळ मिळाल्यामुळे मी हे तुमच्यासोबत शेअर केलं. याच्यावरती खूप छान आहे. संदीप सरांनी जसं कुशल कम्माचे विपाक म्हणून जे सांगितलं होतं की त्यांना कसे ते 32 लखन मिळत, तसंच अकुशल पण एक पार्ट आहे. एखाद्या गोष्टीच्या दोन्ही बाजू असतात ना, एखाद्या नाण्याला दोन्ही बाजू असतात, तशा प्रकारे कुशल कम्माचे विपाक आणि अकुशल कम्माचे विपाक हे बुद्धांनी किती छान प्रकारे सांगितलेले आहेत. बस या अनुषंगाने मला एवढंच हे झालं. आणि आज बुद्ध पौर्णिमा होती, त्यामुळे आपले प्रमुख मार्गदर्शन बिझी होते आणि त्यामुळे मला ही संधी मिळाली तुम्हाला सांगायचं, त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि खूप मंगल. साधू साधू सर, अतिशय सुंदर सर, खूपच छान रित्या तुम्ही शेअर केलं, अतिशय छान. खूप सुंदर सर, खूप खूप साधुवाद, खूप छान, थँक्यू सर. तर सरांना मी विनंती करते की सर तुम्ही तुमचं आजचं जे पट्टक जातक वर्णन आहे त्यावरती मार्गदर्शन द्यावे. मिसाळकर सर. पहिले तर मी माफी मागतो, उशीर झाला मला, पण मी कार्यक्रमातच होतो युनिव्हर्सिटीचा आणि मला माहित आहे युनिव्हर्सिटीमध्ये बुद्ध पौर्णिमा जी आहे ती 4-5 दिवस कंटिन्यू चालते आणि त्यात ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असल्याने काही जबाबदाऱ्या पण असतात आपल्याला. आणि दुसरे कोणी वक्ता तयार नव्हता यावेळेस, त्यामुळं माझ्यावरच ती जबाबदारी आली होती. आणि त्या पण कार्यक्रमही तिकडे करायचा होता आणि इकडे पण यायचं होतं, तर म्हटलं मधला वेळ आपण कायदेनी सरांना सांगू. आणि त्यांनी म्हणजे काय म्हणतात संधीचं सोनं केलं जे म्हणतात ना, ते आपल्याला बघायला मिळालं. आणि खूपच चांगला टॉपिक आणि त्याच्यावर खूप सविस्तर म्हणजे ते चर्चा करतील. आपण स्पेशल लेक्चर त्यांचं त्याच्यावर ठेवू असं, कारण त्यांच्याकडे डेटा खूप आहे. होऊ शकतं तो थोडा थोडा असेल किंवा विस्कळीत असेल, पण त्यांचा अभ्यास खूप जास्त आहे. फक्त पूर्ण बोलायचं म्हटलं की ते नाही म्हणतात, पण असे अधूनमधून बोलायला लागले की व्यवस्थित बोलतात ते कारण तेवढा त्यांचा कॉन्फिडन्स आहे ज्ञानाचा. तर खूप खूप अभिनंदन सर, खूप चांगलं तुम्ही मार्गदर्शन केलं आणि कम्मा आणि विपाक खूप छान सांगितलं. म्हणजे खरं म्हटलं त्याला एक स्पेशल सेशन ठेवायला पाहिजे, सगळ्यांसाठी खूप नवीन. आणि म्हणजे या संदर्भात फक्त मी मागे पण सांगितलं होतं की कम्मा आणि विपाक हे जे आहे हे 4 प्रकारे मिळतात. ते मी मागे सांगितलं होतं की कम्म जर आता काही म्हणजे कुशल किंवा अकुशल केलं तर त्याचा विपाक ताबडतोबच मिळेल असं नाही आहे. तो आता मिळेल किंवा काही वर्षांनी मिळेल किंवा दुसऱ्या जन्मात मिळेल, असे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की महामुगलान थेरांचा अरंत झाले तरी त्यांना माता पित्याला मारल्याबद्दल त्याचे विपाक अरंत झाल्यावर मिळालेले आहेत. तर सरांनी जे सांगितलं किंवा आपण बऱ्याच वेळा बघतो की अरे आम्ही एवढं कुशल कर्म करतो आणि आमचंच वाईट होत आहे आणि ते तर किती अकुशल कर्म करतात आणि त्यांचं तर काहीच होत नाही, ते तर मजा मारतात. पण कर्म आणि विपाक हे काही असे ताबडतोब मिळतीलच असं नाहीये. फक्त काही कर्म जे आहेत त्याचे विपाक ताबडतोब मिळतात. असो, हा विषय खूप चांगला आहे आणि आपण कधीतरी स्पेशल लेक्चर मध्ये हा विषय घेऊ आपण. दुसरं म्हणजे मी परवाच रात्री म्यानमारवरून आलो आणि तुम्ही जे दान केलेलं होतं ते सगळं एकदम व्यवस्थित ठिकाणी पोहोचलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 70 ठिकाणी 70 विहारात आणि मंदिरात आपण म्हणजे स्तूपाला आपण दान केलेलं आहे. त्याचा आपण एक स्पेशल रिपोर्ट, एक स्पेशल लेक्चर ठेवणार आहोत. थोडेसे फोटो किंवा थोडेसे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जे दान दिलं किती सत्कारणी लागलं, त्याचे विपाक बंतेजीनं सांगितलं की ते ताबडतोब मिळणार आहेत तुम्हाला, कारण तुम्ही खूप जास्त म्हणजे अर्न केलेलं आहे, खूप जास्त तुम्ही अर्जित केलेलं आहे या 8-9 दिवसात.
त्याचे लवकर विपाक मिळतील आणि मी म्हणजे धम्मसाकाच्या प्लॅटफॉर्मवर जे पुण्य आम्ही अर्जित केलं ते मी तुम्हाला सगळ्यांना वितरित करतो. तुम्हाला पण तुम्ही जे कुशल कर्म केलं दान रूपाने किंवा जे अनुमोदन केलं त्याचे विपाक तुम्हाला लवकरात लवकर मिळो अशी मी मंगळ कामना करतो. म्यानमारवर आपण एक स्पेशल लेक्चर ठेवू, खूप छान असेल ते. आणि आपण आजच्या जातकाला सुरुवात करू. खूप वेळ झालेला आहे तर मी हे जातक तुम्हाला थोडक्यात सांगत आहे की एक श्रेष्ठी पुत्र जो असतो तो ब्रह्मलोकातून निवृत्त होऊन इकडे मनुष्य लोकात येतो आणि एका श्रेष्ठीच्या पोटी जन्म घेतो. एक मुलगा जो असतो तो तर ब्रह्मलोकातून आल्यामुळे त्याला म्हणजे स्त्रीमध्ये किंवा कामभोगात काही रस नसतो आणि तिथे त्यावेळेस एक नक्षत्रानुसार सण साजरा करण्याचे अनेक प्रसंग आपण धम्मपदार्थ कथेत बघितले, जातक कथेत सुद्धा आहेत. आणि इथे अशा वेळेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दारू मद्य असतं उच्च प्रतीचं किंवा वेगळ्या प्रकारचे दारू पिणं किंवा अलंकार वेगवेगळ्या अलंकार घालून म्हणजे नटणे किंवा वेगवेगळे खेळ किंवा वेगवेगळे म्हणजे जे काही एन्जॉयमेंटचे जे काही प्रकार असतील त्यावेळेस ते करायचे असे सण असले तर अनेक श्रीमंत किंवा श्रेष्ठी घरातल्या स्त्रिया इतर वेळेस ते बाहेर निघू शकत नव्हत्या, पण या सणानिमित्त अनेक जण बाहेर निघायचे, नदीवर आंघोळ करायला जायचे असे आपल्याला खूप वर्णन दिसतं. त्यामुळे त्यावेळेसची जी कल्चरल सिस्टीम जी आहे ती किंवा कौटुंबिक व्यवस्था जी आहे ते आपल्याला दिसते. आणि इथे असं झालं की इथे एक कार्तिकीचा कोणता सण होता असं त्यांनी सांगितलं. कार्तिक नक्षत्राला एक विशिष्ट दिवशी सण साजरा करायची पद्धत होती. तर आपल्या मुलाला स्त्रीमध्ये बिलकुल म्हणजे इंटरेस्ट नाही, त्याला काही रस नाही आहे, तर त्यांच्या घरच्याला खूप काळजी असते आणि या सणाच्या निमित्तानं म्हणजे स्त्रिया हायर करायची. आवाज ब्रेक होतो का माझा? नाही, येतोय व्यवस्थित नाही सर. सर, व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. नाही ते मेसेज मॅम तुम्ही एंड करून मे बी पुन्हा जॉईन करून बघा लता मॅम. तर त्या घरच्यांना वाटतं की या सणानिमित्त आपण एखादी स्त्री भाड्याने आणू, म्हणजे एक वेश्या किंवा गणिका तिला भाड्याने आणू आणि मुलासाठी देऊ, म्हणजे ती कमीत कमी त्याचं मनोरंजन करेल आणि मग पुढे तो लग्नाला तयार होईल असं त्यांचा प्लॅन असतो. पण तो नाही म्हणतो तरी त्याच्या घरचे बळजबरी त्याच्या मित्रांना सांगून त्या स्त्रीला भाड्याने आणतात आणि त्याच्या खोलीमध्ये सोडतात त्या स्त्रीला आणि दरवाजा लावून घेतात, असं ते प्रकरण असतंय. पण मग आता ती स्त्री जेव्हा येते तर हा म्हणतो मला काही तुझ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, हे तुझे पैसे घे आणि तू निघून जा असं ते सांगतात. तर ती त्याला आकर्षित करण्यासाठी हसणं किंवा जे काही स्त्री कला ज्या असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करते. तर ती जी हसते म्हणा, तर हसताना तिचे जे दात दिसतात, तर हा जो श्रेष्ठी पुत्र असतो ना त्या दात बघूनच त्याला म्हणजे आपण म्हणतो ना त्याला किळस येते किंवा शरीराबद्दल घृणा निर्माण होते आणि अस्थिमध्येच ध्यान जे लागणं असते ना, म्हणजे आपण जे कायागत सती जी आहे ना, म्हणजे शरीरामध्ये काय आहे, म्हणजे रक्त आहे, पू आहे, दात आहे, मांस आहे, असे जे आपण सांगतो, तर ते ध्यान करतो आणि तिचे दातावर तो लक्ष देऊन तिला सांगतो की तू इथून निघून जा, तुझी फी घे आणि काय. तर ती स्त्री बघते की हा काही म्हणजे ऐकायलाच तयार नाही, मग ती स्त्री पैसे घेऊन निघून जाते घरातून. तर ते एका गल्लीत जाते, तर एक श्रीमंत माणूस असतो, त्याने तिला बघितलंय, तर तो तिच्याशी बोलणे करतो की तू माझ्यासोबत राहा या उत्साहामध्ये. तर ती तयार होते कारण ती गणिकाच असते. आणि मग तो जो श्रेष्ठी आहे म्हणजे दुसरा श्रीमंत माणूस ज्याला ती भेटते, तो 7 दिवस तिचा उपभोग घेतो. 7 दिवस तो सण साजरा होणार असतो, तोपर्यंत तो तिथे ठेवतो.
आता झालं असं की 7 दिवस झाल्यावर या स्त्रीने आपल्या घरी जायचं असतं. म्हणजे या सृष्टीपुत्राकडे आला होता ना, तर ती घरी जात नाही. तर जेव्हा तिची आई यांना विचारायला येते की माझी मुलगी कुठे आहे, तर हा म्हणतो की मी तर त्याच वेळेस तिला सोडून दिलं, त्याच क्षणाला पैसे देऊन. मग नाही नाही ती सापडत नाही, म्हणून ते राजाकडे जातात की यांनी माझ्या मुलीला गायब केलेलं आहे, मारून टाकलेलं आहे, असे खोटे म्हणजे असे आरोप करते, कारण ती दिसत नाही. आणि जेव्हा मग राजा त्याला मृत्यूदंड देतो, मृत्यूदंडाची शिक्षा देतो या श्रेष्ठीपुत्राला. आणि तो श्रेष्ठीपुत्र जेव्हा म्हणजे त्याला बांधून जेव्हा नेतात मृत्यूदंडाकडे, तर त्याच वेळेस ही स्त्री जी आहे ती गणिका, ती त्या ज्या पुरुषासोबत जी होती तिथून ती सुटते आणि बघते खूप गर्दी जमा झालेली. काय गर्दी आहे बघते, तर या श्रेष्ठीपुत्राला वधस्तंभाकडे नेणार आहे असं कळतंय. मग ती विचारते काय झालं, तर म्हणजे ती एक गणिका खून केला याने, म्हणून त्याला राजाने मृत्यूदंड दिला. मग ती सगळ्या गर्दीतून पुढे येते आणि त्यांना सांगते हो मी जिवंत आहे, यांनी काही खून केला नाही. मग ते विचारतात तू कुठे गेली होती, तर मी दुसऱ्याने मला हायर केलं, मी तिकडे गेली होती, असं ते प्रकार आहे. आणि मग राजाचे लोक त्याला सोडून देतात त्या श्रेष्ठीपुत्राला. पण श्रेष्ठीपुत्र म्हणतो की आता मला काही घरी जाणार नाहीये, मला म्हणजे आता गृहस्थी जीवन जगायचं नाही, मला भिक्खू जीवन जगायचं. आणि मग ते प्रवज्जित होतात आणि पुढे विपश्यना करून आरांत होतात. मग हे प्रकरण जेव्हा बुद्धाकडे चर्चेसाठी येत आहे, तेव्हा म्हणतात पूर्वी सुद्धा जे संयमित होते, जे कंट्रोल्ड माइंड वाले जे होते ना, त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. आणि मग नंतर ते कथा, एका पक्ष्याची कथा सांगतात की ते एक पारधी जो असतो तो सगळ्या पक्ष्यांना पकडतो आणि घरात ठेवतो आणि त्यांना खाऊ पिऊ घालतो त्या पक्ष्यांना. आणि जरा चांगले लठ्ठ झाले, चांगलं वजन वाढलं त्यांचं, की तो लोकांना विकतो किंवा कापून लोकांना विकतो त्याचं मांस. तर त्या वट्टक जे पक्षी आहेत, म्हणजे लावा म्हणतात त्याला, तर तो वट्टक पक्षी जो आहे तो बोधिसत्व आहे. आणि त्याच्या लक्षात येतं की हा जो शिकारी जो आहे हा सगळ्यांना खूप खाऊ पिऊ घालतो आणि नंतर वजन वगैरे वाढलं की तो विकतो किंवा कापून मांस विकतो असं. तर मग बोधिसत्व आयडिया करतात, ते आहे ना खाणं पिणं सोडून देतात आणि त्यामुळे त्यांचं वजन कमी कमी होत जाते, बारीक होत जातात ते. आणि मग हा पारधी जो असतो तो सगळे पक्षी जे वजनदार आहे त्यांना विकतो. पण हा एकदम दुबळा पक्षी कोण घेणार विकत, काही नाही. तर या शिकाऱ्याला वाटतंय पारध्याला की याला काही आजार आहे का वगैरे वगैरे. तर तो आहे ना असं पिंजऱ्यातून त्याला बाहेर काढतो आणि असं हातावर ठेवतो. त्याच वेळेस बोधिसत्व सावध होऊन तिथे एकदम वेगात पळून जातो आणि स्वतःचा जीव वाचवतो. तर अशी ती कथा आहे. आपण त्याच्यावर चर्चा करू, पण पीपीटी मार्फत ती कथा समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि थोडस स्पीडीली ठेवतो. कथा खूप सुंदर आहे आणि बोध घेण्यासारखी आहे आणि साधी सोपी आहे. तर आपण पीपीटी मार्फत घेऊ. तर ना चिंतयतो पुरीसो विशेष अधिगच्छति चिंतितस्य फलं पस्य मुक्तोस्मी वदबंधना. तर ना चिंतयतो पुरीसो याचा अर्थ आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे, चला पुढे. ना चिंतयंतो पुरीसोती इदं सत्था जेतवने विहारंतो उत्तर सेठी पुत्तं आरभ कथेसी. तर शास्ता जेतवन मध्ये राहत असताना उत्तर सेठी पुत्र, उत्तर नावाचा एक श्रेष्ठी होता, त्याचा पुत्र, त्याच्या संदर्भात ही कथा सांगितलेली आहे. सावतीय कीर उत्तर सेठी नाम अहोसी महाविभव. तर श्रावस्तीमध्ये ना हा जो उत्तर सेठी नावाचा एक जो श्रेष्ठी होता, एक श्रीमंत व्यक्ती होता, त्याच्याकडे ना खूप मोठं धन होतं, महाविभव म्हणजे एक धनाढ्य तो श्रेष्ठी होता. तसं भारियाय कुच्छिया, त्याच्या पत्नीच्या कुशीमध्ये
मध्ये गर्भामध्ये एको पुण्यवा सत्तो, एक पुण्यवान जीव, सत्तो म्हणजे जीव, ब्रह्मलोकात चवित्वा, ब्रह्मलोकातून निवृत्त होऊन, तिथून च्युत होऊन, पट्टीसंधी गहेत्वा, नवीन जन्म घेऊन या स्त्रीच्या पोटी म्हणजे उत्तर श्रेष्ठीच्या पत्नीच्या पोटी त्याने जन्म घेऊन वयपत्तो म्हणजे हळूहळू वय वाढल्यावर अभिरूप हो म्हणजे खूप त्याचा सुंदर होता तो दिसायला, पासादिको अहोसी ब्रह्मवर्णी, त्याचा वर्ण कसा होता, ब्रह्मासारखा, म्हणजे खूप तेज होतं त्याच्या चेहऱ्यावर का शरीरावर, असं त्या अर्थाने त्याला सांगितलेलं आहे. अथ एक दिवसं सावतीय कत्तिक छने नखत्ते घुट्टे सब लोको नखत्त निश्चितो अहोसी. तर मी तुम्हाला सांगितलं ना की श्रावस्तीमध्ये एक कत्तिक म्हणजे कार्तिक शने म्हणजे क्षणाला, नखत्ते घुट्टे म्हणजे सगळे विशिष्ट नक्षत्राचा योग जर आला ना तर त्यावेळेस तो सण साजरा करायचे. सब्बो लोको नखत निश्चितो अहोसी, तर सगळे लोक ते नक्षत्र जुळून आल्यामुळे याच्या मूडमध्ये होते, फेस्टिवल सेलिब्रेशनच्या मूडमध्ये ते होते. तस्स सहायका, तेव्हा त्याचे मित्र, कोणाचे, या श्रेष्ठीपुत्राचे मित्र, अये सेठी पुत्ता सपजापती का अहिंसू, उत्तर सेठी पुत्ता सपन दिग्गरतन ब्रह्मलोके वसितत्ता किलेसेसु चित्तं न अल्लियती. आता इथे काय सांगितलं, त्यांचे जे मित्रांनी जे आहे ना, अये सेठी पुत्ता सपजापती का अहिंसू, म्हणजे त्यांना म्हणजे स्वतःच्या बायका होत्या किंवा स्त्रिया होत्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र उत्तर श्रेष्ठी पुत्र दिघरत्त म्हणजे अनेक वर्ष ब्रह्मलोके वसितत्ता, ब्रह्मलोकात निवास करत असल्यामुळे किलेसेसु चित्तं न अल्लियती, त्याचं हे श्रीमती रम्मान होण्यात त्याचं चित्त वळत नव्हतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट, अथस सहायका उत्तर सेठी पुत्त सापी एकं इथी आणेत्वा नखतं किळी सामाती. त्यावेळेस त्याच्या मित्राने काय केलं की त्याच्यासाठी एक इथी आणेत्वा म्हणजे इथी म्हणजे स्त्री, एका स्त्रीला आणून नखतं किळी सामाती समंत येत्वा तं उपसंकमेत्वा समंग इमस्मी नगरे कत्तिक छनो गुट्टो तुयंपी एक इथे आणेत्वा नखतं किळी सामाती आवसो. त्यांनी सांगितलं की या नक्षत्राच्या वेळेस स्त्री सोबत रम्मान होण्याचा सगळे लोक रम्मान होतात, तर तुझ्यासाठी पण आम्ही एक स्त्री आणलेली आहे, तू तिच्या सोबत क्रीडा कर, रममान हो, असं त्यांनी त्याला सांगितलं त्या मित्राने. न मे अथो इथियातीच उत्तोपी पुनंग निबंधित्वा संपट्टी छापेत्वा. एक पण ते म्हणत होते की नाही मला पाहिजे नाही असं करत, तरी त्यांनी त्या मित्रांनी काय केलं, एक वन्नदासी ठीक आहे, म्हणजे एक सुंदर दासी जी आहे, सब अलंकार पट्टिमंडित कत्वा, तिला म्हणजे विविध आभूषणानं, विविध सोन्या नाण्याच्या आभूषणाने सजवून, मंडितं कत्वा आहे ना, सजवून, तस्स घरं नेत्वा, त्याच्या घरी नेऊन, त्वं सेठी पुत्तस संतिकं गच्छाती, म्हणजे तिला सांगितलं की तू श्रेष्ठी पुत्राच्या घरी जा आणि सयनी घरं पेसेत्वा निकमलसो, आणि त्याला तिच्या घरात सोडून ते बाकी सगळे निघून गेले. नेक्स्ट, तंग सयनी घरं पविठ्ठमी, मग तेव्हा ती शयनगृहात जेव्हा गेली, सेठी पुतो नेव ओलोकेती न आलपती, तर त्यावेळेस जेव्हा ती आत आली त्या रूम मध्ये, त्याच्या बेडरूम मध्ये, तर हा श्रेष्ठी पुत्र तिच्याकडे बघत पण नव्हता, न नेव अलोकती म्हणजे बघत पण नव्हता, न आलपती म्हणजे बोलत पण नव्हता, बघत पण नव्हता. सा चिंतेसी, मागच्या वेळेस सांगितलं होतं, सा म्हणजे स्त्रीला, ती असा शब्द होता ना स्त्रीला, चिंतेसी अयं एवं रूप सौभग पत्तं उत्तम विलास संपन्न मग न एव ओलोकेती. तेव्हा ती विचार करते की मम्मी एवढी रूपवान आहे
एवढी उत्तम विलास संपन्न आहे, उत्तम विलासात एकदम उत्तम आहे, एक्सपर्ट आहे. मग नेवंग ओलोकेते, तरी हा मला बघत नाही, ना अलपती मला बघत नाही, बोलत नाही. इदानी नंग अत्तनो, तेव्हा आता मी स्वतः, इदानी नंग अत्तनो, तेव्हा आता मी स्वतः इथी कुत्त लीलाय ओलोका पेसामेती, तर म्हणजे श्रीलीला ज्या असतात त्याच्यावर बरंच वर्णन आलेलं आहे जातक आणि धम्मपद कथामध्ये, की पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया काय काय गोष्टी करतात त्याला, आणि त्याला पुरुषाला कसं आकर्षित करतात ते सगळं बुद्ध घोषाने लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे कसं बसणं, कसं बोलणं, कसं केसावरून हात फिरवणं याच्या आधी येऊन गेलेलं आहे ते. तर त्या लीला ज्या आहेत, वेगवेगळे प्रयोग ती करायचा प्रयत्न करते. म्हणून ते इथं लिलंग दस्सेंती पहट्ट कारेन अग्गदंते विवरित्वा हसितंग आकाशी. तर तिने आपलं आहे ना त्याच्याकडे बघून थोडस आपण स्माइल करतो की नाही किंवा तसं, तर तिने म्हणजे त्याला आकर्षित करण्यासाठी आहे ना आपले म्हणजे समोरचे 2 दात दिसतील असं हास्य केलं. सेठी पुत्तो ओलोकेत्वा, तेव्हा त्या श्रेष्ठीपुत्राने तिचे ते 2 दंत आहे ना, अग्गदंते आहे ना, समोरचे जे दात आहेत ते बघून दंत ठीक आहे निमित्तं गन्नी, तर त्यांनी काय केलं, निमित्त मिळालं या श्रेष्ठीपुत्राला तिच्याकडे बघून. तिच्या दाता म्हणजे तिने दात दाखवले ना असं, तर त्या दातावरच त्यांना ध्यानाचा विषय ठेवला किंवा एक निमित्त मिळाला शरीरासंबंधी. अथस अठ्ठिक संज्ञा उपजी, तेव्हा त्याच्यामध्ये ना हाड काय आहे ना, आपल्या शरीरातलं हाड म्हणजे काय, आपण याच्या आधी बऱ्याच वेळा बघितलंय की हे शरीर माझं काय आहे, हे तर एक हाडाचा एक पिंजरा आहे आणि त्यात मांस, रक्त, पू काय काय त्यात ठासून भरलेलं आहे. त्या अर्थानं पण जेव्हा अशुभ संज्ञा करतो आपण किंवा शरीराप्रती जे आकर्षण आहे ते कमी करण्यासाठी बुद्धांनी जे जे काही मार्ग सांगितलेले आहे ना, ते याच्यावर आपली आधी चर्चा झालेली आहे. तर ती संज्ञा त्यांच्यात उत्पन्न झाली. सकलंपितं शरीरं अठ्ठिक संकलिका विय पय्यायी, तर म्हणजे त्याचं ते ज्ञान झालं. सो तसा परिभयं दत्वा गच्छाती उयोजेसी, तर त्याला तिच्याबद्दल तर तसंही आकर्षण नव्हतं. आणि जेव्हा तिने त्याला म्हणजे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर हे यांना तो एक विषयच मिळाला हाडाचा, आणि त्याच्यावरच त्यांनी ध्यान करून किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करून तिला पैसे दिले आणि तू जा असं म्हटलंय. आता असं का होत आहे, म्हणजे एक मिनिटात मी सांगतो की असं काय झालं की त्याला श्रीमध्ये बिलकुल म्हणजे लहानपणापासूनच त्याला बिलकुल आकर्षण नव्हतं का. तर सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे की एक पुण्यवान अनेक कल्प म्हणू किंवा अनेक काळ ब्रह्मलोकात राहून इकडे श्रेष्ठीपुत्र बनला तो आहे, श्रेष्ठीपुत्र म्हणून उत्पन्न झाला. तर कामावचर जे लोक आहेत, म्हणजे याच्या आधी लेक्चर झालेले आहेत, वैशाली मॅडमचं पण झालेलं आहे आणि इतरही वेळेस गेले की 1 ते 11 म्हणजे 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये 1 ते 11 जे आहे ना खालून, म्हणजे निरायापासून तर वर जे वसवत्ती जो आहे मार जिथे राहतो, पर निमित्त वसवत्ती हा 11वा देवलोक आहे. तर हे सगळे कामावचर देवलोक म्हटलं गेलेलं आहे. आणि इथे म्हणजे विविध प्रकारचे इंद्रियाचे भोग ते घेत असतात. आपलं पंच इंद्रियामधले काही जास्त प्रभावित असतात, काही कमी प्रभावित असतात. तर ते कामावचर मध्ये म्हणजे त्यात द्वेष किंवा क्रोध वगैरे सगळं अनेक विकार त्यांच्यामध्ये असतात, म्हणून ते कामावचर मोडतात ते. तर त्याच्यावरचे जे लोक चालू होतात ते रूपावचर चालू होतात 11 नंतर. आणि आपण बघितलंय की 12, 13, 14 या क्रमांकाचे जे देवलोक आहेत 1, 2 म्हणजे 12, 13, 14 हे तिन्ही देवलोक जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रह्मलोक आहेत. आणि तिथून हे कामावचरच्या वरचे लोक आहेत, म्हणजे ते कामावचर नाही, आता ते रूपावचर आहे. तर त्यात स्त्री पुरुष भेद नसतो, ठीक आहे.
कामावचर मध्ये स्त्री पुरुष भेद असू शकतो, पण वर नसतो. त्यामुळे तो अनेक वर्ष तिकडे राहिल्यामुळे, अनेक कालावधीसाठी तिथे राहिल्यामुळे स्त्रीबद्दल म्हणजे त्याची भावना बिलकुल म्हणजे आकर्षित करणारे नव्हती. कामभोगापासून तो दूर होता. आणि अनेक असे प्रसंग आपल्याला दिसतात. इव्हन बोधिसत्व सुद्धा ब्रह्मलोकातून खाली आल्यावर त्यांना म्हणजे यात काही इंटरेस्ट नव्हता या कामात, आणि पुढे काय काय झालं ते आपण जाता पुढे आपल्याला येणार आहेत. तर थोडक्यात काय आहे ना, की ब्रह्मलोक आणि त्याच्या वरचे लोक आहेत, त्यात स्त्री पुरुष लिंगभेद नाहीये. ओके, नो जेंडर, म्हणजे ते तो काम भावच नाहीये तिथे. तर ते एक लक्षात ठेवा. याच्या आधी कुलाबक जातक आहेत 31 नंबरचं मीच सांगितलं होतं, त्यात मी सविस्तर याच्याबद्दल सांगितलेलं होतं. तर म्हणून तो त्याला बिलकुल इंटरेस्ट नाही या स्त्रीमध्ये, आणि ती त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याच्यापासून दूर राहतो. आणि ते काय म्हणजे काय किंवा कामभोग म्हणजे काय हे याच्यापासून तो खूप दूर आहे. आणि उलट त्याला एक विषय मिळालेला आहे कमठठाणाचा, तिचे दात बघून. मग तो तिला पैसे देतो आणि जा म्हणतो. तर तंग तसं घरा ओतीन्न, म्हणजे तेव्हा ती त्या घराच्या बाहेर निघून किंवा उतरून, त्या घरातून उतरून, एको इसरो, एक श्रीमंत माणूस होता, अंतरविथियन दिसवा, म्हणजे एका श्रीमंत माणसाला त्या गल्लीत, ही जेव्हा त्या घरातून बाहेर निघाली त्या गल्लीत हिला बघून परिभयंग दत्वा, म्हणजे त्या दोघांचं काही ठरलं असेल आणि त्याची जी काही फी असेल, जे चार्जेस असतील ते ठरल्याप्रमाणे देऊन अत्तनु घरंगनेसी, त्या माणसाने आपल्या घरी नेलं तिला. सत्ता हे वितिवत्ते नखतंग उसितंग, कधीपर्यंत घरी ठेवलं तिला? हे 7 दिवस जे नक्षत्राचे सण साजरा करण्याचा दिवस होते ना, सप्ताहभर होता, तोपर्यंत त्याने त्या स्त्रीला आपल्या घरी ठेवलंय. वनदासिया माता धेतू आगमनं दिसवा, सिठी पुतानं संतिकन गंतवा, कहंसाती पुच्छ. आता म्हणजे त्यांनी 1 दिवसासाठीच हिला दिलं होतं सगळं, ठीक आहे. आणि हा 7 दिवस म्हणजे 7 दिवसासाठी बुकिंग नव्हतं तिचं, 1 दिवसासाठीच, कारण याला तर इंटरेस्ट नव्हता, तरी त्याच्या मित्राने हायर करून याच्या घरात पाठवलं होतं एक एक्सपेरिमेंट म्हणून, किंवा त्याला आकर्षित सांसारिक जीवनात जखडण्यासाठी. तर 1 दिवसासाठी तिला बुक केलं आणि ही याच्या घरातून तर ताबडतोब निघून गेली, पण दुसऱ्याच्या घरात 7 दिवस राहिले. आता तिचे जे माता पिता होते त्या वन्नदासीचे, माता धेतू आगमनं अदिस्वा, म्हणजे अरे आपली मुलगी तर 1 दिवसासाठी गेली होती, ती अजून न आल्याचे बघून सेठी पुतानं संतिकं गंतवा, तर ते श्रेष्ठीपुत्राच्या जवळ जाऊन कहंसाती पुच्छी, ती कुठे आहे असं त्या श्रेष्ठीपुत्राला विचारलं. ते उत्तर सेठी पुत्तस घरं गंतवा कहंसाती पुच्छीसू आहे ना. मग आपण जाऊन विचारू असं म्हटल्यावर ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांना विचारलं. तंखन एव, म्हणजे त्या क्षणी तसा परिभयंग दत्वा उयोजेसीन ती, तेव्हा मग सृष्टीपुत्रांनी सांगितलं की मी त्याच वेळेस तिला पैसे देऊन परत पाठवलं. अथसा माता रोदंती, आता तिच्या आईने रडणं सुरू केलं. धीतरंग मे न पस्सामी, मी माझ्या मुलीला बघत नाही आहे. धीतरंग मे समान येतात ती उत्तर श्रेष्ठी पुत्तंग आदायो रयो संतिगंग अगमासी, उत्तर श्रेष्ठी पुत्राला घेऊन ते राजाकडे याचना करायला गेले की यानं माझ्या मुलीला हायर केलं होतं आणि आता म्हणतो की याने मी पैसे देऊन परत पाठवलं, यानेच माझ्या मुलीला अपहरण केलं का मारून टाकला असं. राजा अठ्ठंग विनिच्छिनंतो इमे ते सेट्टीपुता वनदासी आणि तो तुयंग अदंसू ती पुच्छी. तेव्हा राजाने त्याला श्रेष्ठीपुत्राला विचारलं की तू ही वन्नदासीला तू आणून देऊ शकतो का? तर देऊ शकत नाही ना. तर तो म्हणतो हो. इदानी सहा कहंती, तर ते म्हणतो कुठे आहे म्हणती? न जाना मी, तो म्हणतो मी मला माहिती नाही ती कुठे आहे. तनखन एवं न उयोजसी, मी तर तिला त्याच वेळेस पैसे देऊन पाठवलं. इदानी तंग समान तू सक्कोसी ती,
मग ते म्हणते की तू त्याला समोर हजर करू शकतो का, आणू शकतो का, त्याला दाखवू शकतो का. न सकतो मी देवा ती. तेव्हा ते म्हणते राजा मी काही ते करू म्हणजे शक्य नाही माझ्याकडून तिला शोधणे. आणि राजा सचे समाने तू न सकतो ती राजानं मत्स्य करोता ती आह अथनं पच्छबाहं बंधित्वा राजानं करी सामाती गायत्वा पक्कवस. तर ते म्हणतात की तुला मग म्हणजे मृत्यूदंड, तू जर तिला प्रोड्यूस नाही केलं तर तुला मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागेल. आणि अशी शिक्षा दिल्यावर त्याच्या अथनं पच्छबाह, तेव्हा त्याचे हात पाठीमागे बांधून राजानं करी सामाती गहेत्वा पक्कवस, म्हणजे त्याला जे राजाचं जे पनिशमेंट आहे ते देण्यासाठी त्याला घेऊन त्याला हात पाठीमागे बांधून घेऊन जायला लागले त्याचे शिपाई. पुढे सेठी पुत्तन कीर वन्नदासी समाने तू असं कोणतं राजा राजानं करोते ती सकल नगरं एक कोलाहलं अहोसी. आता सृष्टीपुत्र आहे ना आणि त्याचा स्वभाव सगळ्यांना माहित आहे. पण जेव्हा राजानं त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर सकल नगर म्हणजे पूर्ण नगर एक कोलाहलं अहोसी, त्यांनी एकच हल्ला केला. महाजनो उरे हत्ते ठपेत्वा की नामेतं सामी अत्तनो ते अनु उच्चकल लद्दंती परिदेवती. आणि त्यामुळे अनेक जे मोठे लोक होते, अनेक लोक म्हणजे छाती बडवायला लागले स्वतःची म्हणजे दुःखाने. आणि हे काही जे होऊन राहिलं ते काही बरोबर नाही होऊन राहिलं. आणि सगळे त्या सृष्टीपुत्राच्या पाठीमागे चालायला लागले. सेठी पी पुत्तस पच्छतो परिदेवंतो गच्छती, म्हणजे ते सगळे सृष्टीपुत्राच्या पाठीमागे जाऊन रडत होते. सेठी पुत्तो चिंतेसी, तेव्हा सृष्टीपुत्राने विचार करायला लागला. इदं मह्यं एव रूपं दुःखं आगारे वसन भावेन उत्पन्न सचे इतो मुच्ची सामी महागौतम सम्मा संबुद्धस संतिके पपज्जी सामी. तर ते म्हणतं की मला ही जी वेळ आलेली आहे दुःखाची है ना, एव रूपं दुःखं कशामुळे आलेलं आहे, आगारे वसन भावेन उत्पन्न, मी गृहस्थी असल्यामुळे, घरात राहत असल्यामुळे, सांसारिक जीवनात राहत असल्यामुळे मला हे दुःख उत्पन्न झालेलं आहे, असं तो सृष्टीपुत्र विचार करतो. थांबा आधीच तर सचे येतो, जर मी मुच्ची सामी इथून सुटका झाली माझी काही कारणामुळे, म्हणजे मृत्यूदंडाला तर जाणार आहे आणि हे जे भय उत्पन्न झालेलं आहे, हे जे दुःख उत्पन्न झालेलं आहे ते गृहस्थी सांसारिक असल्यामुळे झालेलं आहे. पण जर माझी इथून सुटका झाली, मुच्ची सामी म्हणजे सुटका झाली, तर मी काय करेन, महागौतम सम्मा संबुद्ध संतिके पपज्जी सामी इस्ती. तर मी महागौतम जे सम्मा संबुद्ध आहे त्यांच्या जवळ जाऊन प्रवज्जित होईल असं ते विचार करतात, जर मी इथून सुटलो तर. नेक्स्ट, सा अपि खो वन्नदासी तं कोलाहल सद्दं सुत्वा. त्यावेळेस म्हणजे 7 दिवस झाले होते ना, तर ती बाहेर निघाली त्या ज्याच्या घरी ती होती ती. सा अपि खो वन्नदासी, तेव्हा ती वन्नदासी तं कोलाहल सद्दं सुत्वा, तो कोलाहल जो चालू होता त्याचा आवाज ऐकून किंग सद्दो नामे शेती पुच्छित्वा, तेव्हा तिने कोणाला तरी विचारलं की एवढा हल्ला कशासाठी चालू आहे, एवढा कोलाहल कशासाठी चालू आहे, पुच्छित्वा म्हणजे असं विचारून तंग पवत्ती सुत्वा. तेव्हा कोणीतरी तिला सांगितलं की सृष्टीपुत्र आहे, त्यानं एक वन्नदासी हे केली, बाहेर केली होती, गायब केली, म्हणून राजाने त्याला मृत्यूदंड दिला. ते सविस्तर म्हणून ते एका शब्दात आले, तंग पवत्ती ते पूर्ण वर्णन केल्यावर सुत्वा ते ऐकून ती दासी आहे ना वेगेनं ओतरित्वा, वेगाने तिथे उतरून उत्सरथ स्वामी, थांबा थांबा, थोडं थांबा स्वामी. मग राजपुरीसानं दठ्ठून देता ती अत्तानं दस्सेसी, तेव्हा ते राजाचे जे लोक होते ना शिपाई, जे त्याला मृत्यूदंडासाठी घेऊन चालले होते, त्यांच्या समोर ती उभी राहते. म्हणजे ज्याच्यासाठी हे सगळं प्रकरण होतं की ही गायब झाली आणि खून वगैरे झाला असेल म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा दिली, तर ती समोर उभी राहिली.
राजपुरुषा अत्तंग दिसवा, तेव्हा राजपुरुषांनी, राजाच्या लोकांनी तिला बघून मातरंग पट्टी छापयत्वा, आपल्या तिच्या मातेच्या हाती सोपून सेठी पुत्तंग मुच्चित्वा पक्क मिन्सू, आणि श्रेष्ठी पुत्राला सोडून दिलं. मग ज्या कारणासाठी त्याला अटक झाली होती किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होती, ते कारण नसल्यामुळे त्याची मुक्ती झाली. ठीक आहे. आणि इथे यांनी काय चिंतन केलं होतं, विचार केला होता की जर मी सुटलो तर काय करेल, गौतम बुद्धाकडे जाऊन प्रवज्जित होईल. नेक्स्ट. सो सहायक परिवृत्तो व नंदीं गत्वा ससीसं नाहित्वा गेहं गत्वा, तेव्हा आपला तो सगळा मित्रा परिवारासोबत आहे ना, नदीं गत्वा, नदीवर जाऊन, ससीसं नाहित्वा म्हणजे डोक्यावरून आंघोळ करून पूर्ण नाहित्वा, गेहं गत्वा घरी जाऊन, भूत पातरासो माता पितरो वंदित्वा म्हणजे जेवण सकाळीच लवकर जेवण करून, माता पितरो वंदित्वा आपल्या माता पित्यांना वंदन करून, पपज्यं अनुजाना पेत्वा प्रवज्याचे परवानगी घेऊन, चिवर साटके आदाय म्हणजे चिवर जे आहे ना, चिवर वगैरे घेऊन, महंतेन परिवारेन एक मोठ्या परिवारासहित, म्हणजे त्यांनी सांगितलं माता पित्यांना की मी तर मृत्यूदंडापासून वाचलोय आणि आता मला गृहस्थी जीवनात मला काही रस नाहीये, त्यामुळे मला आता इथून प्रवज्जित व्हायचं आहे. आणि मग घरच्यांनी पण त्याला परवानगी दिली. आणि जेव्हा ते प्रवज्जित व्हायला जायला लागले तर त्याचे मित्र, परिवार, नातेवाईक, माता पिता सगळे त्याच्यासोबत होते. म्हणून महंतेन परिवारेनं सगळ्या मोठ्या परिवारासहित सथू संती गंगंत्वा शास्त्याजवळ जाऊन, वंदित्वा वंदन करून, पपज्यं याचित्वा प्रवज्जित होण्याची याचना करून, पपज्यंच उपसंपदच लभित्वा म्हणजे प्रवज्या पण लाभली त्यांना, म्हणजे प्रवज्जित पण ते झाले आणि उपसंपदा पण लभित्वा म्हणजे ती पण मिळून, अविस्सठक कमठानो विपस्सनं वटेत्वा न चिरस्स एव अरहंते पतितस. तर त्यांनी तर आधीच आपल्याला माहिती आहे की त्यांचा ध्यानाचा विषय त्यांना मिळाला होता आणि तोच विषय घेऊन त्यांनी विपश्यना वृंदीगत केली आणि थोड्याच दिवसात ते न चिरसेव म्हणजे फार चिरकालीन नाही, फार थोड्याच दिवसात त्याने अरहंते पतितासे त्यांनी अरहंत पद प्राप्त केलं. अशी ही उत्तर श्रेष्ठी पुत्राची कथा होती. पुढे अथ एका दिवस, आता हे सगळं प्रकरण जे आहे ना, म्हणजे ते स्त्रीचं पूर्ण प्रकरण, मृत्यूदंड राजाचा, नंतर त्या स्त्रीचं समोर येणं आणि याची सुटका होणं, मग नंतर घरी जाऊन प्रवज्जेची परवानगी घेणे आणि नंतर प्रवज्जित होऊन विपश्यना वाढून अरहंत होणं, हे पूर्ण प्रकरण. अथ एक दिवस धम्मसभाय सन्निपतित्वा भिक्खू, तेव्हा भिक्खू आपल्या धम्मसभेत चर्चा करतात नेहमी. तर आहुसो उत्तर सेठी पुत्तो अत्तने भये उपन्ने शासनस गुणं जानित्वा इमम्मा दुःखा मोच्यमानो पपेज्जी सामेती चिंतित्वा तेन सुचिंतेन मरणमुक्तोच एव पपज्जितोच अग्ग फले पत्रिते सक्त तस्य गुणकथं कथेसु. तर भिक्खू सांगा या श्रेष्ठी पुत्राचे ते खूप तारीफ करायला लागले सगळे भिक्खू, की कसं किती कठीण परिस्थिती झाली, कसं संसार त्याने त्याग केला, कसं प्रवज्जित झाले आणि कसं म्हणजे भराभर त्याने सगळे अरहंत पद प्राप्त करण्यासाठी जे जे काही प्रयत्न केले आणि फारच लवकर त्यांना ते अग्ग फळ जे मिळालं ना, म्हणजे निब्बाण फळ जे आहे ते मिळालं. आणि म्हणून त्याला गुणकथन कथेसु, त्याच्या गुणाची चर्चा करायला लागले. आणि मग नेहमीप्रमाणे अशी चर्चा सुरू असले की बुद्धाची एंट्री होते आणि मग बुद्ध विचारतो काय अनुअर्थ विकवे इतरही कथा या सन्निसींना ती पुच्छित्वा, म्हणजे तुम्ही आपसात काय गप्पा चालू आहे तुमच्या, असं ते त्यांना सांगतात, विचारतात बुद्ध. इमाय नामाती उत्ते, तेव्हा ते म्हणतात की आम्ही अशा अशा गोष्टी करत होतो, म्हणजे त्या उत्तर श्रेष्ठी पुत्राच्या. तेव्हा बुद्ध म्हणतात न भिक्कवे उत्तर सेठी पुत्तो एव अत्तनो भये उपन्ने इमिना उपायन इमम्मा दुःखा मुच्चे सामिती चिंतेत्वा मरण भया मुक्तो. म्हणजे श्रेष्ठी पुत्रानेच हे जे भय बघितलं का नाही, संसारात राहून जे काही भय उत्पन्न होतात आणि या भयातून, या दुःखातून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल
तर किंवा मरणाच्या भयापासून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, प्रवज्जित व्हावं लागेल, निब्बाण प्राप्त करावं लागेल. तुम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून पण दूर जाणार आणि तुम्हाला जे सांसारिक दुःख जे असतात ते दुःखच राहणार नाही, कारण तुम्हाला 4 आर्य सत्याचं दर्शन झालेलं असतं. त्या अर्थाने हे वाक्य आलेलं आहे. तेव्हा बुद्ध त्याच्याबद्दल सांगतात. आणि अतिते म्हणजे पूर्वी सुद्धा पंडिताने अत्तनो भय उत्पन्ने, म्हणजे स्वतःला जे भय उत्पन्न झालं होतं म्हणजे मृत्यूचं भय, इमिना उपायेनं या उपायानं इमम्मा दुःख मुच्चिसामाती, या उपायानं मी मृत्यूपासून सुटका करेल किंवा दुःखापासून सुटका करेल ती चिंतेत्वा, असा विचार करून मरण भय तो मुच्ची सुयेवाती वत्वा अतितंग आहारे. आणि त्यांनी कशी आपले म्हणजे मृत्यूपासून सुटका केली किंवा भयापासून कशी सुटका केली, एक पंडितने किंवा एक चांगल्या शीलवान माणसाने कशी स्वतःची सुटका केली, जीवाने कशी सुटका केली, ती कथा त्याने सांगितली. अतीत कथा आहे. अतिते वाराणसी आहे. ब्रह्मदत्ते रज्जंकारेंतो बोधिसत्तो च्युती पटी संधी वसेन परिवर्तन तो वट्टक योनिया निबंधते. इथे चिमणी दाखवलेली आहे, लावा पक्षी म्हटला गेलेला आहे. आणि वट्टक आपलं वट्टकचे 3 जातक आहे वट्टक नावाचे. याच्या आधी पण एक झालेला आहे, दुसरा आता आहे आणि तिसरं पुढे येणार आहे. तर कधी पण लक्षात ठेवा की वट्टक जातक म्हटलं तर त्याचा नंबर लक्षात ठेवायचा असतो, ठीक आहे, नाहीतर कन्फ्युजन होण्याची खूप शक्यता असते, कारण कंटेंट्स वेगळे आहेत, गाथा वेगळ्या आहेत. त्यामुळे जेव्हा वट्टक जातक किंवा कोणताही जातक जे असेल त्याचा नंबर मात्र लक्षात ठेवायचा. आजचं जे जातक आहे ते 118 नंबरचा आहे आणि त्याच्या आधीचं जे जातक होतं म्हणजे वट्टक जातक ते होतं 35 क्रमांकाचं. 35 नंबरचं जातक आधी याच नावाने येऊन गेलेलं वट्टक जातक. आणि यमेला पण अभ्यासाला येते आणि हे पण वट्टक जातक आहे, तर कन्फ्युजन होऊ नये म्हणून लक्षात ठेवा. तर बोधिसत्वानं इथे काय केलेलं आहे की वट्टक योनियन लिंबती, वट्टक योनीमध्ये या पक्षामध्ये त्याचा जन्म झालेला आहे, ठीक आहे. तदो एक वट्टक लुद्दको. आता वट्टक लुद्दको म्हणजे शिकारी. वट्टक म्हणजे या लावा पक्षी जे आहे यांची शिकार करणारा शिकारी, म्हणून त्याला शब्द दिलेला आहे वट्टक लुद्दक, ठीक आहे. अरण्यात बहुवट्टके आहारित्वा, त्याने अरण्यातून अनेक वट्टक पक्षी जे आहेत वट्टके आहारित्वा आणून गेहे ठपेत्वा, घरात ठेवून गोचरंग दत्वा. गोचरंग म्हणजे त्यांना जेवण जे म्हणतो ना, भोजन पक्ष्यांना नाही का, पक्षी पाळतो, जनावर पाळतो, तर आपण त्यांना खाया प्यायला देतो ना, म्हणजे ते आपल्याला अंडे देतील, दूध देतील किंवा मांस देतील, त्या उद्देशाने, किंवा विकलं तर चांगली किंमत मिळेल, तर आपण ते त्यांना भोजन देतो. त्याला पालीमध्ये गोचरंग शब्द आलेला आहे. तर गोचरंग दत्वा मूलंग हेत्वा आगताना हत्ते वट्टके विक्किन्नतो जीविकं कप्पेती. या शिकाऱ्यांना अनेक पक्षी पकडून आपल्या घरी ठेवले आणि पिंजरात ठेवले असतील त्यांनी, आणि त्यांना भोजन द्यायचा, खाऊ पिऊ घालायचा. लठ्ठ झाला की त्यांना दत्वा मुलंग हेत्वा म्हणजे किमतीने पैशाने तो त्यांना विकायचा. गतानं हत्ते वट्टके, आणि ते त्याचे जे पक्षी विकल्यावर जे पैसे यायचे ना ते वट्टके विकिन्न तो जीविकं कप्पेती, आपलं जीवन यान तो म्हणजे जीवन जगत होता, ठीक आहे, त्याचं घर चालवत होता पक्षी विकून. पुढे सो एक दिवसन बहुही वट्टके ही सत्ती बोधी सत्तंपी कहेत्वा आनेसी. तर म्हणजे त्याने असे भरपूर पक्षी तो पकडून आणायचा, त्यांना खाऊ घालायचा आणि विकायचा आणि आपलं घर चालवायचं असं. तर एकदा काय झालं की सो एक दिवस एकदा त्याने बहुही वट्टके सत्ती, त्याने अनेक पक्ष एकदा एकाच याच्यात पकडून आणले आणि त्यात बोधिसत्व अपी कहेत्वा आनेसी, त्या पक्षाच्या घोळक्यात बोधिसत्वाला सुद्धा त्याने पकडून आणला.
बोधिसत्व चिंतेसी. आपल्याला माहित आहे की बोधिसत्व पक्षी असो, प्राणी असो, कोणी असो, त्याची पहिया नेहमी जागृत असते आणि तेच तर त्यांचं वैशिष्ट्य आहे जे बुद्धत्वाकडे नेणारं आणि निप्पान प्राप्त करणारा असं. तर बोधिसत्व चिंतेसी, तेव्हा बोधिसत्वाने विचार केला, सच अहं इमिना भिन्नं गोचरांच पानीयांच परिभुंजी सामी. जर मी असं भोजन खाल्लं, पाणी पिलं, ठीक आहे, अयंग मंग आहे तो आगतानं मनुष्यानं दसती, तर हा मला म्हणजे एक दिवस पकडून मनुष्यानं विकेल. सचेपण न परिभुंजी सामी, जर मी ते भोजन नाही घेतलं तर न परिभुंजी सामी अहं मिलाई सामी, तर मी काय होईन, मी कमजोर होईन, मी बारीक होईन, असं मलून होईल असं. अथ मग मिलायंतन दिसवा मनुष्य न गणिसती, मी असं बारीक किंवा असं मलिन असल्यावर कोणी मनुष्य मला विकत घेणार नाही. दिसवा मनुष्य न गणिसती एवं मे सोथी भविष्यती इमंग उपायन करी सांगते. तर त्यांनी सांगितलं की माझ्या सुखासाठी किंवा माझ्या सेफ्टीसाठी, माझ्या सुरक्षेसाठी मी हा उपाय करेन. बघा बोधिसत्व कसे विचार करतात पक्षी असताना सुद्धा. नेक्स्ट. सो तथा करून तो मिलाइत्वा अठ्ठी चम्म मगतो अहोसी. तर त्यावेळेस पासून आहे ना त्यांनी एकदम खाणं पिणं सोडलं आणि एकदम म्हणजे सापळा झाले आहे ना. त्यांनी काय अठ्ठी चम्म मगतो, म्हणजे काही चरबीच राहिले नाही त्याच्या अंगावर, ठीक आहे. मनुष्यातंग दिसवा नंग गणेसू, तेव्हा मनुष्य त्या बारक्या पक्षाला बघून त्याला घेत नव्हते. लुद्धको बोधिसत्तं ठपेत्वा शेषेषु वठ्ठकेषु परिखिन्नेषु पश्चिम निहरित्वा दारे ठपेत्वा बोधिसत्तं हत्ततले कत्वा कीनो खं अयो वट्टकोती चिंतेत्वा ओलकेंतु आरतो. आता त्या म्हणजे सगळे पक्षी खाऊन पिऊन दष्टपुष्ट होत होते, विकल्या जात होते. हा पक्षी का खात पित नाही, का बारीक झाला, हे आहे ना ते याला पारध्याला नवल वाटलं किंवा त्याला शंका आली. म्हणून त्याने काय केलं की असं याला काही आजार तर नाही ना, म्हणून त्याला असं बघायला लागलं. तर त्यांनी काय केलं, आपल्या तळ हातावर हत्त तले कत्वा, आपल्या हातावर ठेवून कोण अयं वट्टको ती चिंतेत्वा ओलोकेंतु आरोग्य, त्या पक्षाला आहे ना हातावर घेऊन तो बघायला लागला. पुढे अथस मत्त भावंग न्यात्वा, आणि तो पक्षी हातावर बसलेला आहे, कमजोर आहे असं त्याने बघितलं. त्यामुळे तो पारधी जो आहे ना कसा झाला, तो थोडासा बेफिकीर झाला आहे ना. हात काही उडणार नाही, आजारी आहे असं त्याला वाटलं. म्हणून कोणता शब्द आलेला आहे, पमत्त, प्रमादी जे आहे ना, बेफिक्री चा भाव न्यात्वा, म्हणजे बोधिसत्वानं ओळखलं की आता हा आहे ना थोडासा बेसावध आहे, बेफिकीर आहे. बोधिसत्व पक्खे पसारेत्वा उपत्तित्वा अरण्य एवं गतो, आणि त्याच क्षणाचा फायदा घेऊन बोधिसत्वाने आपले पंख उचलले आणि अरण्यात गेले. ठीक आहे. अये वट्टका तंग दिसवा, मग आता जंगलात गेल्यावर इतर पक्षी जे होते ना त्याला बघून, म्हणजे अये वट्टका तंग म्हणजे या बोधिसत्वाला बघून, की नो खो न पयायसी कहं गतोसी इति पुच्छित्वा लुद्धकेन गहितोमिति उत्ते किंती कत्वा मुत्तोसीति पुंचेस. तर त्यांनी त्याला विचारलं की तू म्हणजे कुठे गेला होता, तर तो म्हणतो की मला लुद्धकेनं गहितोमे, तर मला त्या शिकाऱ्याने पकडलं होतं. मग ते म्हणतात की किंती कत्वा मुत्तोसीति पुच्छेसू, मग तू त्याच्या तावडीतून कसा काय मुक्त झाला असं त्याला विचारलं. पुच्छिसू. बोधिसत्व अहं तेनं दिनं गोचरं अग्गहेत्वा पानीयं अपिवित्वा उपाय चिंताय मुत्तोती वत्वा इमं गाथ आहा. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी त्या शिकाऱ्यानं दिलेलं जे दिनं गोचरं दिलेलं जे भोजन आहे, अग्गहेत्वा पानीयं अपित्वा, त्यांनी भोजन आणि पाणी जे दिलं होतं, अपिवित्वा उपाय चिंताय होतो, असा याचा असा उपाय जाणून मी मुक्त झालो. वत्वा इमं गाथ आहा. आणि तेव्हा त्यांनी अशी गाथा म्हटली. 118 क्रमांकाची कथा आहे, 118 क्रमांकाची गाथा आहे. ना चिंतयतो पुरिसो विशेष व अधिगच्छति
तर जो माणूस म्हणजे चिंता करत नाहीये आहे ना, म्हणजे बेफिकीर असतो, तो माणूस कशातच विशेष काही गुण प्राप्त करू शकत नाही. म्हणजे निब्बाणाच्या यानं चित्त शुद्धतेचं त्या अर्थानं त्यानं सांगितलेलं आहे की अशी जी व्यक्ती आहे तो जो माणूस बेफिकीर असतो, बिलकुल चिंता करत नाही कशाची, तो माणूस काही विशेष प्राप्त करू शकत नाही. मी सांगितलं ना तुम्हाला, चित्त शुद्धतेचं काहीच करू शकत नाही तो. चिंतितस्स फलं पस्स. आणि जो माणूस असा विचार करतो, म्हणजे सम्यक विचार करतो, किंवा पूर्ण भय त्याला दिसतंय, कामभोगातले भय दिसतात, संसारातले भोग दिसतात, है ना, द्वेष आहे किंवा बाकी जे विकार आहेत क्रोधाचे, हे सगळे भय तेव्हा तो बघतो, तर त्याला त्याचं फळ मिळत आहे. म्हणजे कोणतं फळ मिळतंय, तर मृत्योसी वधबंधना, मृत्यूपासून त्याची काय होते, सुटका होते. खूप सुंदर, म्हणजे त्याला डबल मिनिंग जे आहे, म्हणजे भवचक्रातूनही बाहेर येतो, मृत्यू बंधनातूनही बाहेर येतो, आणि हा त्याचा शेवटचा जन्म असतो, जो आपण अनंत म्हणतो किंवा निर्वाण प्राप्त करतो. कोणतं व्यक्ती, जो व्यक्ती खूप कंट्रोल असतो आणि सारासार विचार करतो, अशी व्यक्ती या मरण भयातून मुक्त होऊ शकते. तथाय पिंडतो पुरीसो दुःखं पत्वा इमिना नाम उपायना इमम्मा दुःखा मुच्ची सामे अचिंतयतो अत्तनो दुःखा मुख्य संगातं विशेषं न अधिगच्छति. इदानी मया चिंतित, हे जे मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे ना, तेच अर्थ याच्यात दिलेला आहे. एवं बोधिसत्व अत्तना कथकारण अचिक्कीची. तर स्वतः बोधिसत्वाने काय काय केलं, कसा उपाय केला, ते त्यांना सांगितलं. नेक्स्ट. सत्था इमं धम्मदेशनं आहरित्वा जातकं समुदानेसी तदा मरणमुक्त वट्टको अहम एव अहोसी. तेव्हा बोधिसत्वाने दोन्ही जातकाचे जेव्हा फोड केले, म्हणजे पहिलं जे सृष्टीपुत्राने कसं स्वतःला वाचवलं, म्हणजे आणि कसं अनंतपद प्राप्त केलं ते आपण बघितलं, तसंच इथे बोधिसत्व वट्टक योनीत आहे, आणि त्यांनी म्हणजे काही खाणं पिणं सगळं सोडून कशी सुटका करून घेतली ते बघितलं. तर हे दोन्ही जे आहे हे विचार करणारे लोक आहेत. ठीक आहे. तिकडं श्रेष्ठीपुत्र जो आहे तो पण त्याच्यासमोर एक स्त्री आलेली आहे, एक तरुण स्त्री आहे, खूप रूपवान आहे, आणि खूप ती म्हणजे त्या क्षेत्रातली ती तज्ञ आहे. ती त्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करते, पण ते कसे एक सम्यक विचार करतात, ती तर पहिल्यापासूनच तिच्यापासून दूर राहतात. पण ती जेव्हा त्याला आकर्षित करायचा प्रयत्न करते, तिचे दात पंक्ती बघूनच, समोरचे दात बघूनच त्यांना एक वेगळीच भावना उत्पन्न होते, आणि याच्यापासून कसं मुक्त व्हायचं ते करतात. तिला ते पैसे देऊन पाठवून देतात, नको ते पल्ला बनवून असं. आणि इथे या पक्षाने पण नको ते भोजन बनवून कसं मुक्त केलं. तो जो माणूस सम्यक विचार करतो, धम्माचा विचार करतो, बुद्धाच्या उपदेशाचा विचार करतो, तो दुःखापासून कसा दूर जातो, या दोन्ही कथामधून आपल्याला दिसून येत आहे. याच्या संदर्भात अजून कथा आहे, मला वाटतं पुढे येणार आहे ती, की एका घरी लग्न असतंय आणि त्यांनी लग्नासाठी डुक्कर कापायचं असतं त्यांना, आणि म्हणून त्यांनी एक डुक्कर विकत आणतात आणि त्याला खूप खाऊ घालतात. आणि इकडे त्या शेतकऱ्याचं जे बैल असतात ते दिवसभर कष्ट करतात आणि त्यांना मोजकच खायला मिळत आहे. ठीक आहे. तर ते दोघं बैल जे आपसात बोलत राहतात, हे बघा ना, डुक्कर किती लाड आहे, किती खाय प्यायला देतात त्याला, आणि त्याची तर मजा आहे, आणि आम्ही एवढं ओझं वाहतो, दिवसभर राहतो, तर आम्हाला खायला मिळत नाही. मग दुसरा बैल जो म्हणतो की अरे तू त्याच्या खाण्यावर नको जाऊ, त्याच्या सुखाकडे नको बघू, कारण उद्या त्याला कापून टाकणार आहे. हे नुसतंच हे जे आमिष दाखवत आहे किंवा हे जे चारा देत आहे, त्याला खायला जे भोजन देत आहे ना, ते हे तात्पुरतं आहे, पुढं त्याचा बळी जाणार आहे. आपल्याला जे काही मिळत आहे अन्न, ते भले मर्यादित असेल किंवा साधं असेल, पण ते कायमचं आहे. आपल्याला म्हणजे मृत्यूसाठी आपल्याला खाऊ पिऊ घालत नाही. तर ती कथा मला खूप आवडलेली आहे, पुढच्या वेळेस येईलच कधीतरी ती. तर हे जे प्रलोभन असतात, जे तात्पुरते असतात, आणि त्याला बळी पडणारे अनेक लोक असतात, तर त्याचा
जो सम्यक विचार करतो त्या अशा प्रलोभनाला बळी पडत नाही. आपणही आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतात. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण बळी पडतो. एखादा माणूस जास्त व्याज देणार देतात, म्हणजे ही बँक समजा स्टेट बँक 8% देत असेल, तर एखादी चालू पतसंस्था 15% 12% देत आहे, तर आपल्याला वाटतंय अरे इकडे चारा चांगला आहे, ही आपले फायदेशीर आहे. पण ती फसवणारी बँक असते. ही स्टेट बँक जे आहे ही म्हणजे इथे फसगत नाही होणार. भले कमी व्याज मिळत असेल किंवा कमी फायदे असतील, तिकडे जास्त फायदा दिसत असला तरी धोका आहे. तर अशा आयुष्यात असे अनेक प्रसंग वेळ झालेला आहे, त्याच्यावर सविस्तर चर्चा करता येत नाही. शॉर्ट मध्ये मी एवढंच सांगतो की प्रलोभन अनेक प्रकारचे येतात, जे तात्पुरते असतात पण ते मोठ्या दुःखाला ते कारणीभूत असतात. तर अशा प्रलोभनाला सम्यक विचाराने जर आपण बळी नाही पडलो, तर आपण काहीतरी बुद्धाचा उपदेशाचा आपल्याला फायदा झाला किंवा धम्मसाकाच्यावर जी अट्टकथा आपण सांगतो त्याचा फायदा झाला असं आपण समजू. तुम्ही ऐकलेलं आहे, तुम्ही इतरांना पण या गोष्टी सांगा, म्हणजे ते जे ऐकू शकत नाही किंवा समजू शकत नाही किंवा इतक्या वेळ 1.5 2 तास बसू शकत नाही, पण तुम्ही थोडक्यात त्यांना दैनंदिन जीवनात या कथा कशा उपयोगी येतात ते सांगा. त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल, त्यांनाही त्याचा फायदा होईल. एवढं बोलून मी इथे थांबतो. तुम्ही सगळ्यांनी पेशंटली सगळं ऐकलं. मी उशिरा जॉईन झालो, ते सहन केलं, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांना मी शुभकामना देतो, मंगल कामना करतो. साधू 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 साधू. खूप सुंदर सर. एवढ्या धावपळीतून सुद्धा तुम्ही छान मार्गदर्शन केलं. काही कुणाला प्रश्न उद्भवले असतील आजच्या सेशन मधनं, तर आपण नेक्स्ट सेशनला घेऊया. आणि आता आपण जर आभार प्रदर्शनाकडेच वळूया. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद संजय भाऊ सर. तुम्ही त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या फावल्या वेळामध्ये तुम्ही 15-20 मिनिटात खरंच त्या बुद्धांचे कम्मविपाक सांगून खूप सोनच केलंय. आणि त्यानंतर मिसाळकर सरांनी देखील खूप सुंदररित्या वट्टक जातक एक्सप्लेन केली आहे. खूप खूप साधुवाद आणि खूप खूप मेत्ता सरांना. आजच्या अनुसरून जे काही प्रश्न असेल ते तुम्ही लिहून ठेवा आणि आपण नंतर पुढच्या सेशनला आपण ते नक्की घेऊया. धन्यवाद सर्व धम्मसाकाच्या आणि पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे आपण हा कार्यक्रम यशस्वी करू शकतो. तसंच धन्यवाद देते संजय भाऊ सर, वैशाली मॅम यांना देखील, की जे हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्यासाठी युट्यूबवर हे रेकॉर्डेड व्हिडिओ आपण जे पाहू शकतो ते त्यांच्याच परिश्रमामुळे. तसेच धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांनी ह्या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. ही लिंक आपल्या कुटुंब मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तसेच शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये देखील शेअर करून आपण जे ज्ञान मिळवत आहोत ते इतरांपर्यंत पोहोचवूया. ते सुद्धा निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करो. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे जीवन खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो आणि या पुण्यात वसुंधरा साक्षर हो, हीच सदिच्छा. आपण इथेच थांबूया. मी अलका गवई मॅम यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करावी. अलका मॅम. सब पापस्तकरणं कुशलं संपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमित न तावता धम्मधरो यावता बहुभासति योऽसपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो च धम्मनात्मपज्जति नथि मे शरणं गह्यं बुद्धो मे शरणं वरं
एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वर एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वर एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु